कसं आहे बिझनेसचं किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असं आहे की करत 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 माणूस शिकत जातो हे होतं. कोणी असं सांगून काही होत नाही ते की आपण हे असं करू, आपण असा धंदा करू, तसा धंदा करू. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तुम्हाला. आणि यांच्याकडे लुना होते, लुनावर माल बरेच वेळा तर यांच्या मागे डबल सीट मी जायचे, ते बिस्किटाचे डबे हे ते घेऊन, आणि आम्ही शॉप टू शॉप वगैरे हे द्यायचे. पहिल्यांदा जेव्हा त्यांना 500 रुपये मिळाले तेव्हा खुश होते. घरी आले म्हणे वर्षा माझी पहिली कमाई म्हणे 500 रुपये. इतके खुश झाले होते की बस रे बस. मला संगीताची खूप आवडती लहानपणी अतिशय. दिवाळीच्या दरम्यान यात्रा भरायच्या गावावर, तेव्हा काय काय टुरिंग टॉकीज यायच्या. आम्हाला 10 रुपये 20 रुपये मिळायचे, ते घेऊन आम्ही रात्रभर ते पिक्चर बाहेर बसायचं आणि दुसऱ्या दिवशीच यायचं घरी वापस. ॲक्च्युली त्यांच्या वाकोडकरांमध्ये मी कुणालाच आवडले नव्हते. काय म्हणे अण्णांनी पोरगी केली म्हणे अशी तशी, इतकी चर्चा चालली होती, इतकी चर्चा. शेवटी हे मध्ये पडले, हे म्हणे लग्न मला करायचं. माझे वडील आणि आम्ही गेलो त्यांच्याकडे, सांगितलं ही आहे, हिच्यासाठी आम्ही मुलं पाहू लागलो वगैरे असं तसं. मी मस्त त्यांच्या त्या बाहेरच्या बागेतल्या झोपाळ्यावर असं काहीतरी पुस्तक वगैरे पाहत होते काय, आणि माझ्या समोरून हे गेले. इतकी स्मार्ट आणि इतके छान असं गुरे पाण आणि इतके सुंदर दिसत होते. यांनाही मी आवडलं, ते मलाही आवडले होते. आम्ही खूप फिरलो तेव्हा. डॉन, मुकद्दर का सिकंदर, सत्यम शिवम सुंदर, हे सगळे पिक्चर आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिले. या बाबतीत आम्ही लाईफ एन्जॉय केलं. वाचन, पिक्चर पाहणं, संगीत, गाणे. आम्ही फार म्हणजे नशिबान आहेत आम्ही दोघंही, की आम्हाला सूनही चांगली मिळाली आणि जावई पण चांगली. 2 जणांची दाढी फेमस आहे भारतात, मोदींची, वाकोडकरांमध्ये काकांची. अभिषेक बद्दल मला म्हणजे काही सांगायचं आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची एक स्टोरी असते. मग त्यात लहानपणीच्या काही खोडकर आठवणी असतात, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींच्या काही गप्पा गोष्टी असतात, नोकरीसाठीचं बिझनेससाठीचं स्ट्रगल असतं, आणि फॅमिलीविषयीचं प्रेम असतं. आणि हे सगळं मिळून आपली एक छानशी स्टोरी तयार होते. अशीच काहीशी स्टोरी वाकोडकर काका आणि काकूंची आहेत. तसे काका आणि काकू म्हणजे माझ्या ताईचे सासू आणि सासरे. आणि आजच्या एपिसोडमध्ये मी त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या आहेत. होप तुम्हाला त्यांची स्टोरी नक्की आवडेल. सो या व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. तर काका काकू, पहिले तुमचं खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात पहिले मला सांगा, कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मजेत बेटा, एकदम. व्हिडिओ करतायत, कसं वाटतंय पहिल्यांदा करतायत? एकदम वेगळं वाटतं जरा, थोडीशी घबराहट आहे, थोडंसं एक्साइटमेंट आहे, दोन्ही गोष्टी आहेत. आता ते होतं नाही, सवय नाही ना. व्हिडिओ हे करतोय ना. आई पप्पांचा पण केला होता तेव्हा पण त्यांचं असं होतं, सुरुवातीला वाटलं त्यांना बोलता नाही येणार, पण जसं सुरुवात झाली तसं मग सुरू झालं बोलणं. असं होतं. तर तुम्ही बघता तसं पॉडकास्ट वगैरे यूट्यूबवर? हो, बरेच यूट्यूबवरती हो बघतो ना. बरं, आता या चॅनलमध्ये कसं करतो आपण की स्टोरी कव्हर करतो वेगवेगळ्या. तुमच्या काही आठवणी असतील लहानपणीच्या, मोठेपणीच्या, तर आपण एक एक करून सुरुवात करूया. जसं आपण काकांपासून सुरुवात करू. पहिले मला तुमचं लहानपणाविषयी सांगा की तुमचं लहानपण कसं होतं? आता आमचं लहानपण म्हणजे कसं, वडील आमचे शेतकरी होते आणि गावामध्ये 3रीपर्यंत शाळा होती. आणि आमचे आजोबा लवकर वारले, त्यामुळं वडिलांनी काय केलं, त्यांचे शिक्षक होते ते नोकरी सोडून दिली त्यांनी. आणि मग त्यांच्या भावांचे शिक्षण, त्यांच्या बहिणीचे शिक्षण सगळं वडिलांनीच केलं सगळं ते. आता आम्हाला शिकायला पाठवायचं. आम्ही 5 भावंडं, 6 भावंडं, 5 भाऊ आणि 1 बहीण. तर आम्हाला शिकवायला पाठवायचं, तर कुठं पाठवायचं, गावात 3रीपर्यंत शाळा. तर मग आमचे काका गंगाखेडच्या तिकडे होते नोकरीला, शिक्षकच होते ते. तर मला सगळ्या भावंडांना आपलं तिकडेच शिकायला पाठवायचं असं ठरलं. कारण तेव्हा आम्ही दोघंच मोठे होतो, मोठा भाऊ आणि मी. बाकी बहीण ती लहान होती ते शिकायला. मी 6 वर्षाचा असताना काकाकडे गंगाखेडला तिकडे शिकायला गेलो. मग 7 वर्षाचं वय होतं माझं. आणि त्या गावामध्ये जवळपास आमच्या गावापासून जवळपास 100-150 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे. तेव्हा बसेस वगैरे काहीही नव्हत्या, फक्त एक ट्रेन असायची, ती माळशेलवरून ती गंगाखेडला जायची परळी मार्गे. त्या ट्रेनमध्ये आम्ही जायचो 6 महिन्यातून एकदा आम्ही तिथं शिकायला गेलो की त्या 6 दिवाळीलाच फक्त गावाकडे परत यायचं. गावाकडे म्हणजे हाताळा म्हणून गाव आहे तिथे. वडील आई वडील तिथं असायचे, शेती असायची तिथंच होती शेती.
गावामध्ये शिक्षणाची सोयच नव्हती ना, तिसरी पण शाळा म्हणजे काही हे नाही ना, म्हणून आम्हाला शिकायला तिथे पाठवलं होतं. सगळेच भाऊ बहीण आम्ही तिथे शिकलो, वडिलांकडे, काकांकडे आमच्या. तुमची फॅमिली कशी? मोठी फॅमिली? मोठी फॅमिली. वडीलचे 3 भाऊ आणि 1 बहीण त्यांची, आणि आम्ही 5 भाऊ आणि 1 बहीण, आणि आमच्या काकांचे पण असं इतका मोठा विस्तार आहे आमचा. काकूंचं कसं होतं? तुमची पण मोठी फॅमिली होती? हो, आमची म्हणजे माझ्या वडिलांना 8 मुली. हां, त्याच्यामध्ये 4था नंबर माझा. हां, आणि माझ्यापेक्षा माझ्या तिघी बहिणी माझ्या हुशार होत्या, BSc वगैरे केलं त्या. लहानपणी मी अतिशय खोडकर होत. म्हणजे माझ्या वेळेस वडिलांना वाटलं की मी म्हणजे मुलगा होईल आईला, पण झाले मी मुलगी. तर त्याच्यामुळे वडील मला श्रीरंग म्हणायचे मुलगा म्हणून, आणि होती पण मी तितकीच खोडकर, भयान खोडकर होते. शिक्षण म्हणजे शिकायची जरा कमीच आवड होती मला, पण मला कविता मात्र भयंकर. अजूनही मला लहानपणच्या कविता पाठ आहेत. कविता मला खूप आवडायच्या. जशी जशी मी मोठी होत गेली, मग नंतर कॉलेज वगैरे. तुमचं कुठलं आहे प्रॉपर गाव? आमचं जिंतूर. जिंतूरचं. शिक्षण जिंतूरलाच झालं? हो, नाही, जिंतूरला नाही झालं. म्हणजे माझे वडील कसे रेव्हेन्यूमध्ये होते, गव्हर्नमेंटमध्ये रेव्हेन्यूमध्ये, त्याच्यामुळे वडिलांची सारखी बदली होत राहायची. अगदी म्हणजे आम्ही जवळजवळ पूर्ण मराठवाडा हिंडलेलो आहेत, पूर्ण मराठवाडा, म्हणजे मराठवाड्यातले छोटे छोटे गाव वगैरे. मला माझं शिक्षण 2रीपासूनचं मला माझं लहानपण आठवतं. हां, 2रीला आम्ही उस्मानाबाद, मग अंबेजोगाई, मग लातूर, असं. अंबेजोगाईला माझे वडील तहसीलदार होते. खूप मोठा बंगला वगैरे, अगदी नोकर चाकर भरपूर, म्हणजे तहसीलदाराची शानच काही वेगळी असते. त्या बाबतीमध्ये आमचं लहानपण खूप छान गेलं. आणि वडीलही आमचे म्हणजे आमच्या घरचं वातावरणच सगळं मोकळं वगैरे होते, आई वडील वगैरे सगळे. काकांना काय आवडते लहानपणी? गावाकडच्या आम्ही उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये, दिवाळी सुट्ट्यामध्ये गावाकडे जायचो, तेव्हा तिथं खूप एन्जॉय करत होतो. मात्र तिथे म्हणजे आंब्याचे पाड खाणे, त्याच्यानंतर विहिरीत पोहणे, वरून उडी मारून खाली, ते खूप आम्हाला शौक होता. तिथे सकाळीच नाश्ता, पोळ्या घेऊन, भाकऱ्या घेऊन जायच्या आणि शेतात जाऊन खायच्या, आणि शेतामध्ये कबड्डी खेळायची, आम्ही कुस्त्या खेळायच्या, ते खूप होतं. मात्र त्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही एन्जॉय करायचो. दिवाळीचे 1 महिना साधारणतः, आणि उन्हाळ्यात सुट्ट्यामधला 2 महिने. त्यावेळेस कोणते खेळ जास्त खेळत होते? ते मैदानीच खेळ, कबड्डी. इकडून 2-4 लोक, तिकडून 4-5 पोरं धडकी पटाक त्यांचे, ती कबड्डीचा खेळायचा. आणि कुस्त्या पण खेळायचो आम्ही तिथं. गावाच्या जवळचं जे रान असतं ना, त्याला खारी म्हणायचे आमच्या. त्या खारीमध्ये जाऊन आम्ही संध्याकाळचं आपलं 4-5 वाजता कबड्डी खेळायचो, कुस्त्या खेळायचो तिथे. यांची भावकी पण होती ना. हो, भावकीचे पोरं असायचे, चुलत भाऊ, हे बरेच जण होते, त्यामुळे ते सगळेजण एन्जॉय करायचे सगळे तेव्हा त्या पिरियडमध्ये. तुम्हाला असं कुठला खेळ आवडत होता सगळं? कबड्डी. अतिशय कबड्डी आवडायचा मला, आणि कुस्ती पण आवडायची खूप. कारण मी होतोच असा, दांडगा स्ट्रॉंग होतो असा, त्यामुळे कुस्ती मला कोणीच करू शकत नव्हतं. आमचा मोठा भाऊ पण असा कुस्तीमध्ये खूप हे होता, त्यामुळे हे 2 मर्दानी खेळच आम्ही खेळायचो, बाकी काही आम्हाला जमतच नव्हतं. क्रिकेट तर आमच्या गावीच नव्हतं. क्रिकेट फक्त कॉमेंट्री ऐकायचं. हो, मग खेळत नव्हतो आम्ही तिथे. कॉमेंट्री रेडिओ होता तेव्हा, टी व्ही काहीच नाही, रेडिओवर आम्ही कॉमेंट्री ऐकायचो. ऐकणंच होतं फक्त, पाहण्याचं काहीच नव्हतं. पण क्रिकेटचं आम्हाला अतिशय क्रिकेट कॉमेंट्रीचा आहे होता. तेव्हा आमच्या फॉर्ममध्ये म्हणजे गावस्कर, सेंचुरीवाले, त्याच्यानंतर तेंडुलकर तर आत्ता नंतर आला, पण गावस्कर, वेंगसरकर, रवी शास्त्री, हे आमच्या काळ तेव्हाचे प्लेयर होते तेव्हा. पण मेन म्हणजे गावस्कर. टी व्हीवर कधी बघितलं ना? टी व्ही नव्हताच. टी व्ही केव्हा आला? आपल्या इकडे 81-82ला टी व्ही आला. आम्ही शिकत होतो तेव्हा टी व्ही नव्हताच, फक्त रेडिओ होते. रेडिओ तेच कोणाच्या घरी जाऊन ऐकायचो आम्ही चोरून लपून. नाही तर रेशनच्या दुकानावरती एक टी व्ही होता, आपला रेडिओ लावायचा तो माणूस, तर तिथं आम्ही जाऊन गाणे ऐकायचो आणि क्रिकेट बघायचो. मला संगीताची खूप आवड होती लहानपणी, अतिशय. कारण आमची आत्या जी होती ना, तिला क्लासिकल खूप आवडायचं, नाट्यगीतं खूप आवडायची तिला. आणि ती लग्नासाठी 17-18 वर्षाची वय झाली, ती हिंगोलीला शिकली आणि लग्न ठरलं तेव्हा ती आमच्या गावी आली. तर तेव्हा पहिल्यांदा रेडिओ आणला तिने आमच्या घरी, हाताळ्याला, आमच्या गावाला, छोट्या गावाला. तर तिला इतकी नाट्यगीताची, शास्त्रीय संगीताची आवड होती.
तेव्हापासून मला पण मग शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. गाणे म्हणत होते का? नाही, फक्त ऐकण्याचंच. म्हणायचं काहीच नाही, एकटा म्हणत होतो असं पब्लिकली नाही म्हणू शकत. पण आवड आहे तेव्हापासून. मला संगीताची जाण खूप चांगली आहे. सगळं चांगलं वाईट सगळं समजतं मला. शास्त्रीय संगीतसुद्धा समजतं. कोणाचे गाणे ऐकायचं जास्त, क्लासिकल का? नाही, क्लासिकलमध्ये नाट्यसंगीत आम्ही ऐकायचो खूप. त्या काळामध्ये नाट्यसंगीत खूप आवडत होतं. माझ्या आईचा आवाज खूप छान होता, खूपच छान. म्हणजे तेव्हा म्हणजे त्या काळातले ते आता डोळे जेवण म्हणा, बारशाचे वगैरे घेतो, माझी आई खूप छान म्हणायची. माझ्या सगळ्या बहिणी, माझी सर्वात मोठी बहीण तर खूप छान गाणं म्हणायची. आणि त्याच्यानंतर माझी एक सर्वात धाकटी बहीण आहे, ती पण गाणी वगैरे म्हणजे ती प्रोग्राम वगैरे करते गाण्याचे वगैरे. ते मी काही प्रोग्राम वगैरे मध्ये म्हणत नव्हते, पण मला होम सिंगर किंवा कोणी गाणं म्हणलं की म्हणायचं. पण बऱ्यापैकी आवाज होता मला, पण आहे पण असं. तुम्हाला कशी आवड मग, क्लासिकल का बॉलिवूड? नाही, मला फिल्मी गीतं जास्त आवडायची. मी रंगोली पण खूप बघायचं आधी. रंगोली खूप पाहिजे. जसं आता मी अगदी जुने गाणे वगैरे असे लावले ना, तर माझ्या दोन्ही मुलांना ते गाणे सगळे माहीत आहेत. त्यांच्या मुलांना नाही ते जुने गाणे माहीत, पण आमच्या वेळेस आता हे माझे दोन्ही मुलं गाणे लहानपणापासून मी ऐकते म्हणून त्यांनाही माहिती आहे ते गाणे सगळे. आणि मला माझ्या बहिणीमुळे ऐकायला म्हणजे आम्ही ऐकत होतो. तिचा आवाजही छान होता. तिच्याबरोबर मग तिला सोबत कोणी नसलं पिक्चरला की त्या मला घेऊन जायचे. अजूनही मला म्हणजे जुन्या गाण्यांची आवड खूप आहे. म्हणजे इतकी आवड की कोणतं गाणं कोणत्या पिक्चरमधलं हे मी अजूनही सांगू शकते. म्हणजे यांना आश्चर्य वाटतं. कुठल्याही गोष्ट कधीच किंवा आता 1960चं पिक्चरमधलं गाणं म्हणलं तरी कुठली नुसती धून वाजली की ते सुरुवातीची जी धून असते ना, ती धून वाजली की मी गाणं ओळखायचे. इतकं मला गाण्याचा वेळ होता. त्याच्यामुळं आमच्या मुलांना पण संगीताची खूप चांगली जाण आहे आणि आवड आहे. निखिलही चांगला गातो आणि प्राची पण आहे. त्याच्यामुळे आम्हाला लहानपणी पिक्चरचाही खूप नाद होता आणि गाण्याचाही नाद खूप होता. तर मग टीव्ही नव्हते तर मग कुठं बाहेर बघत होते का थिएटरला? थिएटरला जाऊन रे बाबा. आम्ही म्हणजे किती 50 पैसे 60 पैसे तर तिकीट असायचं लेडीज. आणि फर्स्ट शो बघायचो आम्ही. तर इतका पिक्चरचा शोक होता. साधारणतः 70 ते 80-90 पर्यंतचे पिक्चर बघायचो. मी तर खूप लहानपणा, कारण मला आठवतं 1964 साली तो दोस्ती पिक्चर आला होता. तो म्हणजे मी म्हणजे पाहिल्याचं आठवतं मला. तो अजून असे 2-3 पिक्चर, शिकारी वगैरे. त्या पिक्चरचं काय झालं म्हणजे तेव्हा ना लाईट जायचे, टॉकीजमध्ये लाईट जायचे. लाईट गेली की ती लोक काय करायचे, आम्हाला सांगायचे की हे तुमच्याजवळचं तिकीट जपून ठेवा. मग आम्ही ते तिकीट जपून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी परत जायचा तो पिक्चर पाहायला. तेव्हा तसं होतं. एकाच तिकीटावर 2 पिक्चर. एकाच वेळेस लाईट गेल्यानंतर मग काय बंदच पडायचा ना पिक्चर. मग प्रेक्षक बोमण्यात मारणार का? मग दुसऱ्या दिवशी येऊन पाहावं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला अलाव करायची ती अलाव करायचे. मग आम्ही जात होतो पिक्चर पाहायला. आणि नंतर आमच्या वेळेस मी थोडी मोठी झाली तेव्हा मग आमच्या वेळेस ना टुरिंग टॉकीज आल्या. मी नोकरी करत होते तेव्हा, जिंतूरला मी नोकरी करत होते तेव्हा टुरिंग टॉकीज आल्या. ते टुरिंग टॉकीजमध्ये पण जेंट्स एकीकडे बसायचे, लेडीज एकीकडे बसायचे, मध्ये पडदा. तर लेडीजला सगळं पिक्चर असे उलटे दिसायचे. म्हणजे त्या एक पिक्चर होता योगिता बालीचा, तिचा पदर असा उलटा, सगळे उलटे. तरी पण आम्हाला मजा यायची पिक्चर पाहायला. तेव्हा यात्रेमध्ये फार पिक्चर बघायचो आम्ही. दिवाळीच्या दरम्यान यात्रा भरायच्या गावावर. मोठ्या यात्रा, कोळशाची यात्रा होती, त्याच्यानंतर कुठले हिंगोलीला पण यात्रा भरत होती. तेव्हा काय टुरिंग टॉकीज यायच्या तिथे असं पाहायला लावून. मग तिथं थोड्या वेळापुरतं काही का नाही, पूर्ण रात्र चालायचं. हा, यात्रेमध्ये खूप असायचं ना. यात्रेची फार क्रेज होती तेव्हा. कोळशाची यात्रा भरपूर हा 7-8 टुरिंग टॉकीज असायच्या. सकाळी दुपारी ह्या टुरिंग टॉकीज पिक्चर पाहिला की संध्याकाळी दुसऱ्या, नंतर 9 ते 12चा शो तिसऱ्या. असे सुद्धा पिक्चर लोक म्हणजे पाहणारे लोक होते. आम्हाला 10 रुपये 20 रुपये मिळायचे. ते घेऊन आम्ही रात्रभर ते पिक्चर पाहत बसायचं आणि दुसऱ्या दिवशीच यायचं घरी वापस. आता मुलांना माहित नाही टुरिंग टॉकीज, माहितीच नाही नाव सुपर. नंतर बंद झाले. नंतर मग काळाच्या याच्यापर्यंत दुसरीकडे थिएटर्स झाले सगळीकडं. थिएटर्स नव्हते ना, कमी होते थिएटर्स. हिंगोलीला 2च थिएटर होते तेव्हा, अजूनही आहेत ते, अंबिका आणि तरी. कोणते बघायचे तुम्ही जास्त, म्हणजे बॉलिवूड बघायचे? अरे जे येईल ते बघायचं. असे चॉईस कसला आलाय, ते जे दाखवेल तिथं जे दाखवेल ते बघायचं.
आधी होते का लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडकेचे? नाही, ते तर नंतर लक्ष्मण पेटे तर नंतर आले, आमच्या तरुणपणी आले ते. पण लहानपणी असे दिलीप कुमार, राजेंद्र कुमार ते होते ना, नाही का? नेहरू कुमार, राजेंद्र कुमार, सुनील दत्त. हां, सुनील दत्त, नंतर ते जॉय मुखर्जी वगैरे असे त्यांचे, अशा राज कपूर. राज कपूर आपल्या राज कपूर तर खूप पिक्चर पाहिले आम्ही. ते पिक्चरचा अतिशय वेळ, अतिशय म्हणजे कोहिनूर वगैरे प्राची 3 का 4 महिन्याची होती तेव्हा तिला घेऊन आम्ही ती लव इन टोकियो पिक्चर पाहिला होता हिंगोलीला. 2 महिन्याचे असताना आम्ही प्राचीला घेऊन गेलो होतो लव इन टोकियो. औरंगाबादलाच बघितला होता नाही. म्हणजे आमचं कसं व्हायचं, काही मूड गेला किंवा काही एखादी घटना आमच्या लाईफमध्ये घडली. एकदा यांनी ना त्या हातगाडीवर तांदूळ आणले, तांदूळाचं पोतं आणले, घरी येऊन पाहतं तर ते पोतच गायब. ते कोणीतरी खाली पडलं का कोणीतरी मागच्या मग यांनी आम्हाला दोघांना इतकं वाईट वाटलं. ते म्हणे जाऊ दे म्हणे, चल म्हणे आपण पिक्चरला जाऊ दे आणि पिक्चरला गेले. दुसरी गंमत अशी काय, आमचं लग्न ठरलं दोघांचंच असतं. ते लग्न ठरलं आणि आम्ही पिक्चरला गेलो, चोर मचाये शोर. ते गेलं आणि अगदी हाऊसफुल होता पिक्चर. आम्ही बसलो आणि आमच्यासमोर माझ्या बहिणीचा दीर बसलेला. त्याने पाहिलं आम्हाला आणि ते सारखं वळून वळून पाहू लागला. माझं काही लक्ष नव्हतं, पण मी सारखं शेवटी तो वळून कोण पाहिलं तर तो होता माझ्या बहिणीचा दीर. झालं, मी यांना म्हणलं आता काही खरं नाही म्हणलं, माझी बहीण काढते म्हणलं सुट्ट्या, माझे भाऊजी तर खूप चिडणार आहेत म्हणलं. शेवटी आम्ही तो पिक्चर सुटायच्या आधीच आम्ही दोघंजणं बाहेर निघून आलो, घरी आलो. म्हणलं आता जे व्हायचं ते होईल. पण ते कसं तेव्हा आम्ही घाबरलो, पण आता ते सगळं आठवलं की मजा येते खूप. 2-3 प्रसंग पिक्चरच्या बाबतीमध्ये छान घडले होते आमच्या. गाण्याचा शौक म्हणजे इतका गाण्याचा शौक होता की आम्ही 90 मिनिटाच्या कॅसेट भरून आणायचो. इथल्या प्रत्येक कॅसेट भरून देणाऱ्या लोकांची आमची मैत्री होती. म्हणजे यांचं कसं आहे, कामाच्या निमित्ताने यायला जायचे ना कोल्हापूर. मी परचेसमध्ये होतो, मला असं टूरवर जावं लागायचं तेव्हा. मी इव्हन त्या वाराणसी, बेरोनी, बेंगलोर तिकडे पण गेलेलो आहे नोकरी. हैदराबादला 1 महिना मुक्काम असायचा माझा बिझनेसच्या याच्यासाठी. आमच्या तिकडे व्हेंडर असायचे तिथं, तर त्यांना व्हिजिट करायसाठी जायचं, मुक्काम ठोकून बसायचं. 1 महिना आम्ही लॉजवर राहत होतो. तर त्या पिरियडमध्ये काय काम नव्हते ना काही, आणि गाण्याचा शौक तर होता. आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये चांगले कॅसेटचे दुकानं भरून, तर मी हिच्याकडून लिस्ट घ्यायची मी, आणि मग तिथं कॅसेट स्वतः बसून कॅसेट भरून आणायचे. 90 मिनिटाच्या कॅसेट कोल्हापूरला भरलेले आहेत, मी हैदराबादला भरलेले आहेत. आणि हैदराबादला इतके पिक्चर बघितले मी, पिक्चर पाहायचा शौक तर आहेच, खूप पिक्चर बघितले मी हैदराबादला. तसं इथे टाईम अँड ट्यून म्हणून एक दुकान होतं, त्याच्याकडून हे ते भरून घ्यायचे, जाऊन बसायचं त्याच्याकडे. मी त्यांना असे गाणे लिहून लिस्ट करून द्यायचे. तो म्हणायचा इतकी छान छान गाणी तुम्ही कुठून आणता, इतकं त्याला म्हणजे आश्चर्य वाटायचं. इतकं मला गाण्याचा नाद होता. 500च्या जवळपास 1000-1500 कॅसेट तयार झाले होते. म्हणजे इतके कॅसेट. आणि तेव्हा त्या टेप रेकॉर्डर होतं भारी भारीचे, 1-2 मर्फीचं होतं मला वाटते, यांनी सोनीचं आणलं होतं, सोनीचं होतं. ते गाणे ऐकायचा एक खूप शौक होता नाही. गाणे ऐकायचा, हे सगळ्याचे संभाषण टेप करून घ्यायचे वगैरे, असं ते सगळं बरंच होतं. आमच्या सासूबाईंचे बरेच गाणे यांनी तेव्हा. आईचे गाणे पण टेप केले होते मी तेव्हा. रेकॉर्ड करून घेतले होते आईचे गाणे. ते खेळायचे ते सगळे, हे खूप छान वाटायचं. आमची बहीण खूप गाणे छान म्हणायची, ते सुद्धा मी रेकॉर्ड करून घेतले होते. मुहूर्ताचे गाणे, लग्नाच्या मुहूर्ताचे गाणे खूप छान छान. तेव्हा मला नाटकाची पण फार आवड होती. औरंगाबादला खूप नाटकं पाहिले मी. नाना पाटेकरला असं तरुण असताना मी त्याचं पुरुष नावाचं नाटक बघितलं होतं त्याचं 1975-76ला. आणि माझं कसं झालं, मी माझं D.Edचं 2nd इयर मी नागपूरला झालं माझं, आमच्या काकांकडे. आमच्या काकांना माझ्या चुलत भावाला पिक्चरचा भयंकर नाद. म्हणजे नाद म्हणजे कसं होतं, फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही पाहत होतो. हो, म्हणजे मला आठवतं डॉन, मुकद्दर का सिकंदर, सत्यम शिवम सुंदर, हे सगळे पिक्चर आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेले. इतकं त्यांना नाद होता. आणि आमच्या काकूंना मराठी पिक्चर, दादा कोंडकेचे काकूंबरोबर मी मराठी पिक्चर पाहायचे, आणि काका भावाबरोबर मी हिंदी पिक्चर पाहायचे. त्यावेळेस असं घरी काही बोलत नव्हते का सारखं? अरे आम्ही कसे आईवडिलांना सोडून राहायचो ना सगळे, यांच्याकडे काकाकडे, मावशाकडे, याच्याकडे. त्यांच्या दुसऱ्यांच्या मुलाकडे कोणी एवढं लक्ष देत नाही. काय करायला अभ्यास करतोय नाही करत, आहे की नाही. त्याच्यावर आमच्यावर चेकच नव्हता ना तेव्हा.
आमच्या वडिलांना नव्हतं आवडत पिक्चर पाहायला जायला. तुम्ही कसं तरी आम्ही चोरून लपूनच पाहत होतो. कारण म्हणजे शेवटी आम्ही आईला सांगून जायचं की आई आम्ही पिक्चरला चाललो. ती आमची आई म्हणजे आई आम्ही घरी येईपर्यंत वडिलांना म्हणजे सांगता सांगता परेशान व्हायचे, तरी पण आम्ही जायचं. मला आवडते दिवार. दिवार तुम्ही 10-15 वेळेस पाहिला असेल तेव्हा. मध्येच पाहिले बरेचसे पिक्चर ते. म्हणजे दिवार यांनी लग्नाच्या आधी बरेच वेळा पाहिला आणि आमचं लग्न झाल्यानंतर 5 वेळा आम्ही दिवार पाहिला. थिएटरमध्ये 5 वेळेस बघितला. लग्नानंतर आम्ही दिवार 79ला लग्न झालं. दिवार आणि शोले जे आहेत ना ते 75चे रिलीज आहेत. आणि ते यायचेच अगदी वर्षातून 1-2 तितक्यांदा आम्ही आणि एकेका टॉकीजमध्ये तेव्हा फार वेळ 25-25 आठवडे पिक्चर चालायचे ना तेव्हा. हा सिल्वर जुबली झाला, गोल्डन जुबली झाला असे म्हणायचे तेव्हा. गोल्डन जुबली म्हणजे 50 आठवडे पिक्चर चालला की गोल्डन जुबली होती ती. त्यामुळे त्या गोल्डन जुबलीच्या 75 आठवड्यामध्ये 50 आठवड्यामध्ये आम्ही सुद्धा 10 वेळेस नक्कीच पाहत होतो पिक्चर. इतके आवडीचे पिक्चर दिवार आणि शोले हे 2 तर अतिशय आमच्या यायचे. आणि त्या काळामध्ये ना कादंबऱ्या खूप आम्ही वाचत होतो. खूपच कादंबऱ्या. गुलशन नंदा म्हणून जो लेखक होता त्याच्या कादंबरीवर बरेच पिक्चर आलेले आहेत, झील के उस पार वगैरे. तेव्हा आम्ही कादंबऱ्या खूप वाचत होतो. वाचनाचा खूप नाद आमच्या दोघांना वाचन. आणि मला मराठी पुस्तकांचा मराठी कादंबऱ्या नारायण धारम, रत्नाकर मतकरी बरेच वाचायचे. मला एकदा दिलं होतं पुस्तक. मला लहानपणापासून खूप आवड होती. वगैरे रहस्यमय. तेच आमच्या नातवाला सुद्धा तेच. नातवाला मुलांना सुद्धा हे. प्राचीला पण खूप पुस्तकांची आवड आहे. ही पण आता एवढीशी आहे ना, ही पण पुस्तकं वाचते खूप. नाही वाचनाचं आमच्या दोघांना अगदी लहानपणापासून वाचन. म्हणजे 7वी 8वीपासून मी ते लायब्ररीत जाऊन बसायचो. असं सगळे जे मिळेल ते वाचायचं. मिळेल ते वाचाय पुस्तकं, वर्तमानपत्र सगळं वाचायचो. आणि नंतर लायब्ररी पण लावली होती. ते लायब्ररी पुस्तकं घरी घेऊन यायची. अजून इथं जालन्याला आल्यावर आम्हाला पुष्कळ दिवस आमच्याकडे लायब्ररी चालू होती. हो खूप दिवस आहे की नाही. सगळ्या लायब्ररीचे मेंबर होतो आम्ही. त्याच्यामुळे शब्दसंपत्ती आमची खूप वाढलेली आहे. दोघं ज्यांची माझी मलाही शब्द म्हणजे संगीत, पुस्तकं वाचणं, साहित्य या सगळ्या गोष्टीमध्ये इतकी रुची होती की भयंकरच. तेच कंटिन्यू आमच्या पोरांमध्ये पण आलं. नंतर या बाबतीत आम्ही लाईफ एन्जॉय केला. वाचन, पिक्चर पाहणं, संगीत, गाणे, खाणेपिणे पण. खाणेपिण्याचा प्रश्न ते नाहीच. हे आवडतं, आवडत नाही, ते आवडत नाही, सगळं. लहानपणी काय होतं तुमच्या आवडीचं? म्हणजे असं पदार्थ व्हायचे घरी का सणालाच व्हायचे? सणालाच व्हायचे रे बाबा. फक्त दिवाळीच. दिवाळी आणि पोळ्याला पूर्णाच्या पोळ्या मिळायच्या आहे की नाही. नागपंचमीला तळलेलं खायचं. पण आता ते कशातच काही इंटरेस्ट नाही राहिला. जसं जसं वय वाढत जातं ना तुमच्या बऱ्याचशा गोष्टीतले इंटरेस्ट कमी कमी होत जातात तुमचे, आहे की नाही. तुमच्या वेळेस कसं होतं? म्हणजे कितवीपर्यंत शिकत होते? 10वी मॅक्सिमम 10वी. कॉलेजेस तर 73-74ला कॉलेज आला आमच्या. 70 साली कॉलेज आलं आमच्या हिंगोलीला पहिल्यांदा. मग मी 70ला 10वी झालो. त्याच्यानंतर मग तिथं कॉलेजला ऑटोमॅटिक 70ला 71ला गेलो आम्ही तिथे. अभ्यासाची गोडी मला 9वी-10वीपासून जास्त लागली. मग मी जरा सिरियस झाले अभ्यासाच्या बाबतीमध्ये. 10वी झाल्यावर आमच्या वेळेस PUC होतं, प्री युनिव्हर्सिटी कोर्स म्हणून असं PUC. त्याच्यानंतर मग मी PUC पास झाले. नंतर फर्स्ट इयर पास झाले. मी फर्स्ट इयरला मी कॉलेजमध्ये जात होते. परीक्षा नव्हती दिली पण मी कॉलेजला जात होते. पण तेवढ्या वेळात आमच्या वडिलांनी काय केलं, कॉलेजमधून माझं नाव काढून टाकलं आणि ते घातलं DEDला. कारण DEDचं महत्त्व काय हे तेव्हा त्यांना माहीत होतं. कॉलेज म्हणजे काय, मी BA झाले असते. जास्तीत जास्त काय टायपिंगची परीक्षा देऊन एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे क्लर्क म्हणून लाग. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी DEDला घातलं मला. तर DEDला घातल्यावर मला इतका राग आला होता की 2-3 महिने मी कॉलेजमध्ये गेलेच नाही. पण त्याच्यानंतर मग शेवटी मग परिस्थिती पुढे हार म्हणून मग मी DED केलं. आणि नोकरी मग सुरुवातीला माझं प्री प्रायमरी होतं. तर मग मी 2-3 वर्ष मी बालवाडीला केलं. आणि माझं लग्न झालं 79 साली. माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मी बालवाडीलाच शिकवत होते. पण आमच्या म्हणजे यांचा मावस भाऊ इथेच राहतो, मामी भाऊ बिनीवाले म्हणून. आणि त्यांची हे मिसेस ती इथल्या जालन्याच्या एका शाळेमध्ये हेडमिस्ट्रेस होत्या. त्यांना हे सहजच जालन्याला कशाला तरी ऑफिसच्या कामाला आले होते. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की ही माझी मिसेस DED वगैरे झालेली आहे. मग त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने मग मी जालन्याला टीचर म्हणून 1ली ते 4थी
तेव्हा मग आमचं म्हणजे आमचा हे वाढतच गेला ग्राफ आमचा. 82 साली मी पहिल्यांदा जालन्याला नोकरी करू लागले. मी 10वीला टॉप होतो, म्हणजे मला 65% मार्क्स होते तेव्हा. त्यावेळेस 65 म्हणजे खूप होते तेव्हा. तर मराठी मीडियम होतं ना तेव्हा? मराठीच मीडियम असेल, इंग्लिश सेमी काही नव्हतं. म्हणजे 10वीच्या नंतर मात्र इंग्लिश होतं. सायन्स जर घेतलं तुम्ही तर इंग्लिश मिडियम होतं, अदरवाईज सगळं मराठी मिडियमच पूर्ण. तेव्हा कसं व्हायचं की 10वी झालं की टायपिंगची परीक्षा, हां, मग ती 40 असं झालं इंग्लिशची टायपिंगची परीक्षा. शॉर्ट हँड, त्याला शॉर्ट हँड. तेव्हा शॉर्ट हँडला फार महत्व होतं. जसं आताचं ते कॉम्प्युटर. सगळं झालं की तुमची नोकरी पक्की, तेही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आरामात लागायची तेव्हा. त्याच्यामुळे नंतर कॉलेज करणं वगैरे हा प्रकार फार कमीच होता. कारण मध्यमवर्गीय मुलं तर बहुतेक ते शॉर्ट हँड टायपिंग वगैरे करून डायरेक्ट नोकरीलाच लागायचे. नोकरी लागली की लग्न झालं, मग संसार सुरू होता मुलांचा, असं होतं. त्यावेळेस तुम्हाला असं वाटायचं का की आता कॉलेजला झालं की मोठ्या शहरात जाऊ, दुसऱ्या शहरात जाऊ, मग शिकू? असं काही वाटत नव्हतं मला, कारण परिस्थितीने इतके आम्ही हे झालो होतो ना. इतके 5-6 भाऊ शिकणार, 5-6 बहिणी भाऊ शिकणार सगळे. त्यांना पुरवता नाकात दम यायचा वडिलांच्या. कशाचं काय आलं नाही, पण यांनी मात्र एक केलं. बहिणीचं लग्न झालं ना, म्हणजे भाऊ सगळे एकत्र शेती करणार, त्यांना शेतीमध्ये काही इंटरेस्ट नव्हता वगैरे. पण यांनी एक केलं की बहिणीचं लग्न झालं की हे सरळ औरंगाबादला निघून आले. हे औरंगाबादला निघून आले आणि तिथे मग त्यांना याची महाराष्ट्र बँकेची परीक्षा दिली होती. महाराष्ट्र बँकेची परीक्षा दिली आणि ते हे घरी आले आणि हे गुरुचरित्र वाचत होते. गुरुचरित्र वाचत असताना त्यांना बँकेचा कॉल आला. तर ते म्हणजे ते पोथी घेऊनच गेले. आता कॉल म्हणल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. मग गेले तिथे, पण त्यांचं काहीतरी थोडक्यावरून त्यांचं काहीतरी इंटरव्ह्यू पण झाला आमचा, रिटर्न टेस्टही झाली, सगळं इंटरव्ह्यू झाला. पण तेव्हा आमची ते बॅकलॉगमुळं आमचं हे कॅन्सल केलं ते. बॅकलॉगमुळे गव्हर्नमेंटचा बॅकलॉग कंप्लीट केला नाही बँकेने. ते तुमच्याकडे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब तुम्ही भरलेले नाहीत लोक, तेवढा तू आधी कंप्लीट करा, नंतर मग रिक्रुटमेंट करा नवीन लोकांचं. तर त्यामुळं आम्हाला तेव्हा नोकरी नाही लागली तिथे. नाही तर मग हे चांगले बँकेचे मॅनेजर वगैरे होऊन रिटायर झाला असतो तेव्हा. खरं करेक्ट. ही 1975ची गोष्ट सांगा, 75-76ला. आणि नंतर मग त्यांनी तिथे औरंगाबादला कोणत्या ह्याच्या आधी दूध डिस्ट्रीब्युटर्समध्ये नोकरी केली. दूध डिस्ट्रीब्युटर्स, लुनाची एजन्सी होती त्याच्याकडे. पहिली नोकरी दूध डिस्ट्रीब्युटर्स. आणि नंतर मग ते नंतर GGTला लागलो मी 1977ला. आणि 1979 साली लग्न झाले तेव्हा GGTमध्येच होतो मी. आणि तेव्हा लग्न झालं. पण तेव्हा यांनी एक केलं, त्यांच्या तिन्ही भावांना यांनी बोलावून घेतलं. एका पाठोपाठ एक आले. म्हणजे सगळ्यात आधी दिलीप होते आमच्याकडे. 12वीला दिलीप म्हणजे यांचे तो 9वीलाच होता. 9वी-10वीला आला माझ्याकडे. 10वीला ते आले आमच्याकडे. पण नंतर मग ते 12वीला काहीतरी मला वाटतं फेल झाले, काहीतरी झालं त्यांचं. पण हे म्हणे आता तू तुझं बसतात सांभाळ म्हणे तो तुझं दिलीपला. मग त्यांनी ते पण त्यांच्या पायावर. मग उलट म्हणजे कधी कधी ज्या आपण एखादी गोष्ट करतो ती चांगल्यासाठीच करतो असंच म्हणावं लागेल. हे म्हणे आता तू सुधार म्हणे, तू तुझं पहा म्हणे. मग त्यांनीच त्यांच्या पायावर उभं राहिलं. तो हॉटेल नंदनवन म्हणून होतं तिथे. तिथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं त्याने. बरं. आणि शिक्षणही केलं त्याने. एकीकडे शिक्षणही केलं. BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल पण तिथे केलं. आणि ते हॉटेल अजेंडा अँबॅसिडरमध्ये पण होता दिलीप आमचा. तिथे रिसेप्शनलाच होता तो. HMT होते वाटतं. हो, HMT नंतर नोकरी फुल टाईममध्ये चांगले जॉब लागत गेले त्याला. नंतर त्याच्यानंतर मग दुसरा एक भाऊ होता, तो 9वीपर्यंत शिकला होता गावाकडे. काय त्याला घेऊन आलो इथे औरंगाबादलाच. तर तो शिक्षण वगैरे काही नव्हतं म्हणून त्यांनी ते गॅरेजची नोकरी केली बरेच दिवस. गॅरेजचं काम केलं. गिडोर म्हणून कंपनी खूप फॉर्ममध्ये होती तिथं औरंगाबादला. तर तिथे काही दिवस त्यांनी काम केलं. आणि मग तो त्याचं स्वतः करत राहिला काहीतरी तो. मग त्यालाही सोडून दिला आम्ही. तू जा बाबू, तू बघ. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा भाऊ होता, तो पण काहीच नव्हता करत गावाकडे शेती. त्याला आणलो आम्ही इथं. म्हणजे सगळ्या भावांना त्यांनी इकडे आणलं. एका खोलीमध्ये राहायचो आम्ही तेव्हा. माझं लग्न नव्हतं झालं 79. म्हणजे 75-76 ते 79पर्यंत आम्ही एकच राहत होतो. नंतर मग खोल्या घेऊन आपले पोरं राहायचे आमचे. तर 79ला आमचं लग्न झालं. तुम्ही जसं नोकरीसाठी इकडे आले शहरात, त्याच्यानंतर मग
तिथूनच सुरुवात झाली लग्नाची का? लग्नाची स्टोरी म्हणजे काय, आम्ही आई वडील गावाकडे असायचे, आम्ही इथे एकटे राहत होतो रूम घेऊन. आम्हाला कोणी बॅकग्राऊंडच नव्हतं ना आमच्यासाठी पाहणारं कोणी, की बा मुलगा आहे ह्याचं स्थळ आहे वगैरे यायचं. तर मग ते इथं आलं तर नंतर मग आता आम्ही ज्या कॉलनीत राहत होतो नूतन कॉलनीमध्ये, त्या नूतन कॉलनीमध्ये एक म्हणजे आम्ही जेव्हा परभणीला होतो तेव्हा आमच्याच वाड्यामध्ये डॉक्टर कांडलीकर म्हणून एक होते, गव्हर्मेंट ऑफिसर होते ते, आणि त्यांची मिसेस. त्यांना म्हणजे आमच्याबद्दल फार हे होते, आमच्या बहिणींबद्दल. तर त्या नेमकी त्या नूतन कॉलनीतच राहायच्या आणि हेही तिथेच राहायचे, आणि यांची आणि त्यांची त्या काकूंची ओळख होती. आणि मग माझ्या वडिलांना आम्ही गेलो त्यांच्याकडे, सांगितलं ही आहे, हिच्यासाठी आम्ही मुलं पाहू लागलो वगैरे असं तसं. ते म्हणे ठीक आहे म्हणे, माझ्या पाण्यातला एक मुलगा आहे म्हणे, मी सांगते म्हणे त्यांना. बरं, नेमक्या आमच्या वडिलांनी काय केलं, नंबर चुकीचा दिला त्या काकूंना. आणि ते इतकं म्हणजे त्या फोन करू परेशान, फोन काही लागेच ना. मग शेवटी असं पाऊस पडू लागला म्हणून माझे वडील म्हणे चल म्हणे त्या काकूकडे आपण जाऊ. गेल्या त्यामुळे अहो काय देशपांडे म्हणे, किती प्रयत्न केले, मग पाहिलं तर ते फोन नंबर चुकीचा. मग म्हणे थांबा तुम्ही आता इथे, मी पाहते म्हणे तो मुलगा आहे का. आता असं त्यांचं घर, थोडं पुढे गेल्यावर एक 2-3 जण मिळून राहत होते. आले ना ते, मी मस्त त्यांच्या त्या बाहेरच्या बागेतल्या झोपाळ्यावर असं काहीतरी पुस्तक वगैरे पाहत होते काही, आणि माझ्यासमोरून हे गेले, इतके स्मार्ट आणि इतके छान अगदी पाण आणि इतके सुंदर दिसत होते. हा अजूनही सुंदर. पण तेव्हा म्हणजे त्यांचं काय 25-26 वय होतं तेव्हा, तर खूपच छान दिसत होते ते. आणि मी म्हणलं बाई एक तर त्या कांडलीकर काकूंचा मुलगा असेल किंवा म्हणजे मुलाचा मित्र वगैरे कोणी असेल, जाऊ दे मला, आपल्याला काय देणं घेणं, मला आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही, असेल तर असेल म्हणलं. मी काही इग्नोर केलं आणि हे घरामध्ये गेले. थोड्याने कांडलीकर काकू आल्या, अगं चल ना म्हणे तो मुलगा आला. मी म्हणलं कोणता, आता तुझ्या समोरून गेला. मी म्हणलं हा, म्हणजे मनातल्या म्हणत म्हणलं हा. म्हणलं झालं 100% म्हणलं आता हा काही आपल्याला पसंत करणार नाही. म्हणलं चला जाऊन तर पाहूत म्हणलं, म्हणून जाऊन बसले. आणि माझे वडील, मी असं बसलो समोर, त्या हे बसले वगैरे, आणि मी जशी आतमध्ये गेले तशी लाईट गेली. लाईट गेली ना, त्यांना दिसेच ना, म्हणजे मलाही समजे नाही तो मुलगा कसा आहे, यांनाही समजे नाही मुलगी. त्या काळात म्हणजे लाईट हे नव्हतेच ना, इन्व्हर्टर पिंटर काहीच नाही. लाईट गेले म्हणजे लाईट गेलेच, पूर्ण अंधारच व्हायचा ना सगळी. मग कंदील आणला त्याने, ते तिथं कंदिलाच्या प्रकाशात बघितलं तेव्हा रंगबिंग काही समजला नाही. ते रंगाचे ते अजूनही म्हणतात ना, ते कंदिलाच्या प्रकाशात पाहिल्यामुळे मी फसलो म्हणे, नाही तर मला चांगली मुलगी मिळाली असते म्हणे घरी. आणि नेमके कसं झालं, हे हिंगोलीचेच आणि मी हिंगोलीचेच. काही वर्षापूर्वी ज्या वाड्यामध्ये हे राहत होते, त्याच्यानंतर काही वर्षांनी मी आणि माझी बहीण राहत होतो. त्याच्यामुळे हिंगोलीचे नामची चांगली म्हणजे, आणि हे माझ्या आत्याच्या मिस्टरांना सगळ्यांना ओळखत होतं, साखरेकर देशपांडे म्हणून, त्यांना सगळ्यांना ओळखीचे होते, म्हणजे हिंगोलीच पूर्ण ओळखीचं होतं. माझं तर काही नाही, मी फक्त 1 वर्ष हिंगोलीला राहिलेली आहे. मी यांनी सगळं सांगितलं हे ते ओळख. आणि पिक्चरच्या आवडीमुळे आम्हाला पिक्चरच्या, आणि मग माझे वडील हिंगोलीला माझे वडील होते ना बरेच वर्ष, त्याच्यामुळे मग माझ्या वडिलांना सगळं माहीत होतं ह्यांच्याबद्दल सगळं. शेवटी हे हो म्हणले, म्हणजे तेव्हा नाही हो म्हणले, कधी हो म्हणले मला माहीत नाही, पण हो म्हणले. पण त्यांचं एकच म्हणणं होतं की मुलीला नोकरी लावून द्यायची म्हणे, मुलीला नोकरी पाहिजे. डीएड झालेलं होतं तिचं, डीएड झालेलं होतं आमच्या काकांना म्हणे, मुलीला नोकरी लावून द्या म्हणे. कारण तेव्हा पगार वगैरे खूप कमी होते तेव्हा, 200-250 पगार असायचा महिन्याचा. त्यामुळे कसा संसार चालायचा आमचा. हे म्हणे मी आता कुठे नोकरी, आमचे काका म्हणे मी कुठे नोकरी लावून देऊ म्हणे, असं तसं. शेवटी हे आम्ही दोघांनी काय ठरवलं की लग्न हो की न हो, जुळो की नाही जुळो, आपण फिरत तर जाऊ म्हणे दोघं जण. यांनाही मी आवडलं, ते मलाही आवडले होते, आम्ही खूप फिरलो तेव्हा. आणि नंतर शेवटचा दिवस आता आम्ही असं ठरवलं की आता उद्यापासून आपण भेटायचं नाही. तिथे SB कॉलेज आहे, SB हॉस्टेल आहे मुलांचं, असं कॉर्नर आहे असं. त्या कॉर्नरच्या तिथे आम्ही दोघं आता आम्ही ठरलं की आता तुम्ही तुमच्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने, आपलं भेटणं बंद. तेवढंच काय झालं, आमच्या त्या काकांची मुलगी आणि तिचे मिस्टर स्कूटरवरून असे गेले आणि तिने पाहिले, त्याचं नाव सुलूताई म्हणून, तिने पाहिलं आम्हाला.
तिने पाहिलं आणि मला असं तिने हात केला, मी पण हात केला झाला. हे म्हणलं आता काही खरं नाही, म्हणलं ही काकांना जाऊन सांगणार. कारण तेव्हाची प्रकार म्हणजे मुलगी लहान आहे मोठी पाठ म्हणजे ठोकायचंच काम करायचं तेव्हासुद्धा काका लोक वडील वगैरे. मग आम्ही घरी गेलो. नाही मग हे म्हणे जाऊ दे म्हणे आता तुझ्या वडिलांना बोलव. मग माझे वडील आले. मग माझे वडिलांनी SB कॉलेजच्या त्या मागच्या कट्ट्यावर बोलली, काय बोलले दोघांचं काही नाही. मग हे म्हणे मी तयार आहे म्हणे लग्न करायला म्हणे, आणि फक्त म्हणजे बघा म्हणे तेवढं. असं आमचं लग्न ठरलं. मग ते पण योगायोगाने काय झालं, आमच्या काका ते SB शाळा आहे ना शारदा मंदिर मुलींच्या शाळेमध्ये खास माझ्यासाठी आमच्या काकांनी बालवाडीचा एक वर्ग वेगळा करायला लावला. म्हणजे आधी फक्त अच होता आणि नंतर ब असे 2 वर्ग केले. आणि एका वर्गावर मग त्यांनी माझी नियुक्ती केली. आणि मला पगार होता तेव्हा 150 रुपये. हो 150 रुपये. यांना किती होता हे तर मला अजूनही माहिती नाही, पण जवळपास 400-500 रुपये ह्यांचे माझे म्हणून 400-500 रुपयामध्ये आम्ही 390 रुपये पगार. म्हणजे 400 हे आणि आमचे जवळजवळ माझे 500-550 आम्ही दोघं, माझा एक दीर तो दिलीप, आम्ही 3 जण राहत होतो. म्हणजे आम्ही हनुमान कोणती कॉलनी, रोकडा हनुमान कॉलनी, तिथे आम्ही जे घर घेतलं ना 2 खोल्यांचं घर होतं, ते 250 रुपये होते किराया. ते सुद्धा आम्हाला जास्त वाटायचे. शेवटी आम्ही एक 100 रुपयाचं घर आम्ही ते खोकडपुऱ्यामध्ये तिथे राहायला गेलो. मग इतकी आमची म्हणजे परिस्थिती थोडी अशी हालाकीचीच होती, पण आम्ही खुश होतो. कारण मला हे आवडलं होतं ना, हे मला म्हणजे आम्ही दोघांचं आमचं म्हणजे मस्त अगदी काय केमिस्ट्री जुळली होती आमची, छान जुळली होती. लग्न आमचं फार साध्या पद्धतीने झालं. आमचं लग्न कोणते ते आर्य समाज पद्धतीने झालं, 1 डे. आणि आमच्या लग्नाच्या वेळेस इतका पाऊस होता, संततधार म्हणतो ना आपण, तसा पाऊस होता. इतका पाऊस की बसरेवर. आणि नाथ मंदिरामध्ये आमचं लग्न लागलं. पण आमच्या लग्नाला इतके मोठमोठे लोक आले होते, कारण आमची काकांचं म्हणजे खूप तिथे हे होता ना, म्हणजे ते गोविंदभाई श्रॉफ, सीडी चौधरी, नंतर अजून कोण असे चांगले मोठे लोक आले होते. खूप चांगले लोक आले होते. ते जरीवाला वगैरे हे असे सगळे छान लोक, म्हणजे मोठे लोक आले होते. काही नाही, अगदी साध्या पद्धतीनेच लग्न झालं. माझे श्रीमंतीपूजन वगैरे काही नाही अगदी. कारण आमचं लग्न ठरल्यावर यांचे आई वडील आले, लग्नासाठी आले, तेव्हा त्यांनी मला पाहिलं. ॲक्च्युली त्यांच्या वाकोडकरांमध्ये मी कुणालाच आवडले नव्हते. काय म्हणे अण्णांनी पोरगी केली म्हणे, अशी तशी इतकी चर्चा चालली होती, इतकी चर्चा. शेवटी हे मध्ये पडले. हे म्हणे लग्न मला करायचं म्हणे, कोणीही मध्ये बोलायचं नाही म्हणे. मी माझं आयुष्य आम्ही पाहून घेऊ म्हणे, भविष्य काय होईल ते होईल म्हणे. जेव्हा असं इतकं म्हणजे असं हे झालं होतं. त्यांना दाढी होती त्यावेळेस? दाढी होती ना, दाढी होती ना, का नाही? नाही मला माहिती नाही. क्लीन शेव ना, क्लीन शेव होती. तेव्हाचा फोटो आहे ना आपल्याकडे? क्लीन शेव होते तुमचे फोटो असतील ना लग्नाचे त्यावेळेस नंतरचे? फोटो पाहतो मी, क्लीन शेव होते. नंतर नाही वाढवली यांनी. 2 जणांची दाढी फेमस आहे भारतात, मोदींची, वाकोडकरांमध्ये काकांची. नाही, आमच्या त्या काळामध्ये एक इंद्रकुमार गुजराल म्हणून प्राईम मिनिस्टर होते बघ, त्यांची अशी बुलगानीन दाढी होती, फ्रेंच कट अशी एवढीच होती. त्याच्यानंतर अमिताभ बच्चनची एक दाढी आली. मोदीची तर पूर्ण दाढी आहे ना अशी, हे नाही फ्रेंच कट कुठे, पण अमिताभ बच्चनची फ्रेंच कट होती, त्या यांची पण फ्रेंच कट होती. मी बरेच दिवस फ्रेंच कट ठेवायचो. नंतर पूर्ण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर मग मी पूर्ण मी जसं बघितलं तरी किती वर्ष झाले दाढी? हो ना, नाहीच काढली. 40 वर्ष झालेत माझ्या दाढी. लग्नाच्या आधी पण होतीच, पण काढायचो ठेवायचो असं होतं ते. तुम्हाला लग्नाच्या वेळेस होते का बिना दाढी ठेवली? नाही, तेव्हा क्लीन शेवच होती. नाही, ते क्लीन शेव असतानाच आवडायचे. नाही, नंतर काय वाईट होतं का? नंतरही ते छान दिसायचे. काळ्या दाढीमध्ये काळे केस काळे होते ना दाढीचे, त्याचे छान दिसायचे. तुमचे फोटो पण बरेच कुठं बाहेर खूप कुठं फिरले होते? आम्ही हैदराबादला गेलो होतो. हैदराबादचे ते सगळे हे पाहिले. नंतर म्हणजे इंडियामध्ये आम्ही बरेच हे केलं.
पण म्हणजे हे गुजरात फिरलो, नंतर काश्मीरला गेलो होतो आम्ही, वैष्णोदेवी वगैरे सगळं ते सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे रामेश्वर वगैरे सुद्धा पाहिलेलं आहे, केरळ वगैरे ते सगळं पाहिलेलं आता रिसेंटली गेलो होतो आपण, 4-5 वर्ष झाली. आणि मुख्य म्हणजे आम्ही ना यांचं जे रामबंधूचं हे ना कंपनीतर्फे जो जास्त सेल करेल असं टार्गेट पूर्ण करेल त्याला ह्याचा सिंगापूर, मलेशिया सिंगापूर टूर हे होती. तर तेव्हा मग आमचा म्हणजे नंबर लागला त्याच्यामध्ये. मग आम्ही दोघं सिंगापूर, मलेशिया सगळं पाहून आलं. 8-15 दिवस होतो तिथे आम्ही. काही पहिल्यांदा आम्ही म्हणजे विमानाने विमानाचा प्रवास आम्ही केलेला आहे असं पहिल्यांदा. छान. मलेशिया सिंगापूरनं हे आर्टिफिशियलच जास्त वाटतं बघ, नॅचरल फार कमी आहे. कारण सगळं ते आर्टिफिशियलच बनवलेलं आहे सगळं पूर्ण. ते आहे भव्य दिव्य सगळं व्यवस्थित आहे. पण त्यापेक्षा आपल्याला कोकण किंवा काश्मीर हे जास्त नेचर जर पाहायचं असेल तुम्हाला तर आपल्या भारतामध्ये म्हणजे मी जितकं पाहिलं तितक्यामध्ये सांगते. म्हणजे सिंगापूर, मलेशिया आणि आपल्या इंडियाचं हे जर कम्पॅरिझन केलं तर नॅचरल ब्युटी जी आहे ती काश्मीर आणि कोकण दोन्ही. तुम्ही शारदा मंदिरमध्ये टीचिंग सुरू केली तेव्हा, तर मग किती वर्ष केले? शारदा मंदिरमध्ये मी 2च वर्ष होते. त्याच्यानंतर मग मला जालन्याला लागली नोकरी. मला पहिला पगार होता 640 रुपये गव्हर्नमेंट जॉबचा. आणि हे याला होते औरंगाबादला. ते म्हणजे विकली अपडाऊन करायचं मी तेव्हा. कुठून? चिकलठाण्याहून इथं जालन्याला. गुरुवारी रात्री यायचे, शुक्रवारी थांबायचे, शनिवारी. 82 ते जालन्याला कधीपासून तुम्ही? 82 पासून. ही 82 मी 82 पासून. तेव्हापासून जालन्याला तुम्ही आले? हो 82 पासून जालन्याला. पण मी यासाठी इथली याची नोकरी ॲक्सेप्ट केली की आमची एक ब्रँच होती इथे त्रिमूर्ती मॅलेबस म्हणून, फॅक्टरीच होती इथे. तर म्हटलं आपण पुढे मागं ट्रान्सफर घेऊन इथे येऊ. म्हणून मी म्हणलं काय हरकत नाही, आपण करूयात, काही दिवस करू अपडाऊन. पण तिथली कंपनी बंद झाली आमची, इथली जालन्याची जी त्रिमूर्ती मॅलेबस होती. त्यामुळं मी जालन्याला, औरंगाबादलाच राहिलो आणि जालन्याला राहिली. आणि नंतर मग बरेच वर्ष मग आम्ही हे घर वगैरे घेतलं. घर म्हणजे लॉटमध्ये आम्हाला लागला, लॉटरीमध्ये आमचा नंबर. आम्ही हा प्लॉट घेतला फक्त 6,000. आमचं तेव्हा इकडे सगळं जंगलच होतं. काही 1983 साली, 83 साली निखिलचा जन्मही नव्हता. 84ला घेतला आपण प्लॉट. तो 84ला घेतला. तेव्हा या प्लॉटची किंमत फक्त 1200 स्क्वेअर फूट होता आमचा, 6,000मध्ये. आता आता किमती तर तुम्ही विचारूच नका, कमाल विचारही करू शकणार नाही. हे घर वगैरे बांधलं होतं त्याची. मग आमची कंपनी बंद झाली तिथली औरंगाबादची, GGT KP. म्हणजे किती 1993 एप्रिल 24 एप्रिल 1993ला यांची कंपनी बंद पडली. त्याची म्हणजे मुख्य आठवण म्हणजे ज्या दिवशी औरंगाबादला ते विमानाचा अपघात झाला बघ, त्याच्यामध्ये धूत वगैरे होते, बरेच लोक, नंदलाल धूत वगैरे. मोठा अपघात झाला होता औरंगाबादला, बरेच लोक, प्लेन क्रॅश झालं होतं ते त्या दिवशीची घटना. आणि यांनी कंपनी म्हणजे पहिल्यांदा राजीनामा देणारे हे होते. त्यांनी राजीनामा देऊन आले आणि आणि तोपर्यंत मला माहीत नव्हतं की यांच्या ऑफिसमध्ये असं चालू आहे म्हणून. आल्या यांनी दार उघडले की पहिली बातमी सांगितली की मी नोकरीचा राजीनामा दिला. म्हणजे मला असं आश्चर्यच वाटलं. म्हणजे मी आश्चर्य करू की काय करू, मला असं खरंच वाटत नव्हतं की यांनी राजीनामा दिला. अगदी म्हणजे आईंना अर्ध्यामध्ये आलेल्या संसार नियमांनी नोकरी हे सोडली. पण मग तशी माझी नोकरी चालू होती म्हणा. पण आमचं घर पण झालं होतं, घरामध्ये बऱ्यापैकी वस्तू पण आल्या. आणि त्यावेळेस पोरांना इतके पैसे लागत नव्हते शिक्षणासाठी. त्याच्यामुळे मग शेवटी मी यांना धीर दिलं की जाऊ द्या, माझी नोकरी आहे ना, अर्धी भाकरी तर पक्की आहे ना म्हणलं आपली, बसतो. मग आम्ही सुरू केलं एप्रिलमध्ये सर्च काय करायचं. कोणी परत औरंगाबादला जाऊन तर नोकरी करू शकत नाही, कारण ही तिथे औरंगाबादला मी नोकरी करायची म्हणजे मग पाहायची नोकरी तिथं जालन्याला काही स्कोप नाही. 1-2 इंडस्ट्रीज होत्या, आहे की नाही. शेवटी काय करावं शेवटी मग काय झालं, एप्रिलनंतर मे आला. मग आमची चर्चा तीच, आंबे खायचे, रस खायचा आणि चर्चा करायची, बाकी काही नाही. 16 जूनला माझी शाळा सुरू झाली
आणि 16 जूनला माझे मोठे दीर हे यांना म्हणे माझ्यापेक्षा चल मोठा म्हणे भाऊ, हां. माझ्याबरोबर चल म्हणे परभणीला 1-2 लोकांशी ओळख करून देतो म्हणे मी, त्यांच्याकडचं तू प्रॉडक्ट आण आणि इथे विक. हे गेले त्यांच्याबरोबर. मग त्यांनी मग अगरबत्त्या आणल्या विकायला आणि पापड, सारिका पापड, हां. सारिका पापड आणि अगरबत्त्या. अगरबत्त्याचं नाव आहे मला आत्तापर्यंत गडम. आठवतं. गडमच्या अगरबत्त्या आणि बिस्किट होतं. आणि बिस्किटं. तिथून त्यांनी तो माल आणला बसमध्ये आणि इथे मग सुरुवात केली त्यांनी विकायला. 1 पाकिट तर त्यांनी बसमध्येच विकलं पहिलं पाकिट. हळूहळू दुसरी कोणती कंपनी मिळाली नाही, दुसऱ्या कोणी. माझ्याकडे तेव्हा फंड्स नव्हते ना, नोकरी गेलेली काही नाही. मला प्रॉव्हिडंट फंडाचे काहीतरी 25-30 हजार रुपये मिळाले होते. मग ते 30,000 रुपये घेऊन मी माझा बिझनेस सुरू केला. बिस्किटचं काम घेतलं, ते आपल्या परभणीचंच प्रॉडक्ट होतं, ते करून आम्ही माझं एजन्सीचं काम सुरू केलं मी. त्यासाठी काही जागा, स्वतःचं दुकान वगैरे काही गरज नाही. दुकानावर जाऊन माल द्यायचा, कंपनीचे सेल्समन असतातच समजा असला तर. आणि त्याचं एजन्सीचं काम सुरू केलं मी 30,000 पगारामध्ये. आणि यांच्याकडे लुना होते, लुनावर माल नाही देत मी तेव्हा. बरेच वेळा तर यांच्या मागे डबल सीट मी जायचे, ते बिस्किटाचे डबे हे ते घेऊन. आणि आम्ही शॉप टू शॉप वगैरे हे द्यायचे. पहिल्यांदा जेव्हा त्यांना 500 रुपये मिळाले तेव्हा खुश होते. घरी आले म्हणे वर्षा माझी पहिली कमाई म्हणे 500 रुपये. इतके खुश झाले होते की बस रे बस. 500 रुपये कमाई नव्हती, 500 रुपये सेल होता. सेल होता हा, 500 रुपयाचा सेल झाला. काय विकलं होतं? अगरबत्ती आणि बिस्किट होते थोडेसे, आणि पापड पण होते. बरोबर, करेक्ट. असं करत हळूहळू तेव्हा आम्ही उधारी द्यायचं म्हणजे आम्हाला टेन्शन यायचं. समोरच्याने पैसे दिले नाही दिले तर कसं व्हायचं, तो डुबवले तर, तो नाहीच म्हणाला तर, इतकं असं निगेटिव्ह थिंकिंग जास्त असायचं. पण नंतर हळूहळू मग ते बसत गेलं जेव्हा. नंतर बिस्किटचं मोठं काम आलं माझ्याकडे. नागपूरची एक प्रीती गोल्ड म्हणून बिस्किट असते कंपनी, त्याचा ट्रकच यायचा माझ्याकडे. तेव्हा 25-30 हजार 50 हजारमध्ये ट्रकभर माल यायचा. इतकी म्हणजे स्वस्ताही होती ना. तर मग आम्ही माल इकडे मागच्या रूममध्ये हे करायचो, साठवायचो. तिथे खालचं बांधलेलं नव्हतं ना, म्हणजे वरचं बांधलेलं नव्हतं ना तेव्हा. आम्ही पोरं लहान होते. मग मागच्या इथं माल साठवायचो, समोर इथं माल साठवायचो, कुठे माल घरामध्ये सुद्धा कार्टून असायचे. अजून आता सध्या वागायला सुद्धा जागा राहायची नाही की सगळे एकडे कार्टून. आम्ही 4 जण होतो ना फक्त. नंतर मग प्राचीचं 10वी झालं. आणि नाही ते नंतर तुम्हाला रामबंधूचे हे कधी मिळाले? हे तर 96ला मिळाले ना. हां 96ला प्राचीचं झालं होतं ना 10वी तेव्हा. हो 10वी झालं होतं. हां प्राची औरंगाबाद. आणि प्राची लातूरला होती. लातूरला शिकायला ठेवलं होतं प्राचीला. खूप लहान होते प्राची, 14.5 मार्क्स वगैरे खूप चांगले होते तेव्हा. 88% 10वीला पडले होते तिला. त्या काळात 88 म्हणजे खूप होते प्राचीला. आणि तिला मग लातूरला ठेवलं. तर ते म्हणजे कसं सगळं झालं ठरलं. आता उद्या जाणार म्हटलं, हे गेले टॉवेल घेऊन बेडरूममध्ये आणि आम्हाला समजूच नाही काहून गेले तिकडे. मी प्राची आतमध्ये गेले होते, ढसढसं रडत होते, कारण आपली पोरगी आता जाणार आहे म्हणून शिकायला. कधीच राहिले नाही लेकरं आम्हाला सोडून. त्याच्यामुळे हे इमोशनल फार होतात. माझ्यापेक्षा जास्त इमोशनल हे होतात. प्राची सासरी गेल्यावर जास्त हेच रडले, मी नाही रडले जास्त. म्हणजे हे दिसत नाही यांना, पण हे इमोशनल जास्त आहेत. लहानपणीच्या त्यांच्या खूप आठवणी असतील भाऊजींच्या, प्राचीताईच्या. हो कसे होते ते? प्राची हुशार खूप होती. प्राचीमध्ये आणि आमच्या निखिलमध्ये अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे मला निखिलचा अभ्यास घ्यावा लागत होता आणि प्राचीची सेल्फ स्टडी होती. एकटी जाऊन बसत होती. म्हणजे तिने ना इतक्या लहान वयामध्ये परिस्थितीशी इतकं जुळून घेतलं होतं ना. कारण कसं होतं, माझी शाळा होती 9:30ला आणि प्राचीची शाळा होती 12ला. पण तिने कधीही अशी कुरकुर केली नाही की आई मी आता इतक्या वेळ काय करू. तिने आणि आता मी टीचर असल्यामुळे ती माझ्याच शाळेत होती. हायस्कूलच्या टीचर माझ्या ओळखीच्याच होत्या. तेवढ्या वेळामध्ये मग त्या टीचर वगैरे ती ट्युशनला जाऊन बसायचे. ट्युशनकडून म्हणजे त्या मॅडम माझ्याकडून पैसे पण घेत नव्हत्या. पण मी एकदा दोनदा नाही म्हणले, असं नाही म्हणलं तुम्ही घे. मग मी त्या म्हणजे पण ती इतकी हुशार होती. म्हणजे उलट त्या ट्युशनच्या मॅडमला बरं वाटायचं प्राची आले की
कारण त्या आतमध्ये काम एखादं 2 काम असलं की त्या करत बसायच्या आणि इकडे प्राची मुलींना हार्डवर्कर होती. तरी अभ्यास करायची, त्यांचे हे तपासायचे. त्या नाटकर्णी बाई म्हणून होत्या इंग्लिशच्या. तर त्या म्हणायच्या प्राची सगळं मुलींना सांग ग, मी आत्ता आतमध्ये जाऊन म्हणजे काहीतरी पोळ्या तिला बिळ्या. 96 मार्क्स होते इंग्लिशमध्ये 10वीला. खूप म्हणजे खूप हुशार होती. संस्कृतमध्ये तर 100 पैकी 100 होते. ते समजून मिळतच म्हणा सगळ्यांना, पण इंग्लिशसारख्या विषयावर तिला 96 मार्क्स होते. इंग्लिशमध्ये पण तिला मार्क छान. तिचं थोडं मॅथमॅटिक्स कमी होतं. हां, पण खूप म्हणजे ती हुशार होती, समजदार होती. म्हणजे तिने म्हणजे परिस्थितीला हे जुळून घेतलं होतं. कारण हे नसायचे, हे याला औरंगाबादला असायचे, आम्ही 3 जण असायचे. तसे लहानपणी हालत झाली तिचे आणि निखिलचे सुद्धा. हां, आणि म्हणजे ते अगदी लहानपणापासून म्हणजे ती 1.5 वर्षाची असताना आमच्या इच्छे म्हणल्या की तू इथे तिला ठेवू नको, तुझ्याच्याने होणार नाही. मग 2-3 महिने तिला मी याला ठेवलं होतं परभणीला, माझ्या आईवडिलांकडे, बहिणीकडे. माझ्या बहिणी तिचा सांभाळ करायच्या. तर 2-3 महिन्याने मी तिला भेटीला गेले तर तिने मला ओळखलंच नाही, ही कोण बाई आहे म्हणून. ती माझ्या बहिणीलाच आई आई म्हणायची. नंतर मग तिला समजत गेलं. मग माझी आई म्हणे असं नको करत जाऊ, तू दर शनिवार रविवारी येत जा विठ्ठला. पण ते मग उलट झालं, शनिवार रविवारी गेली की मी निघताना मग ते खूप रडायची. मग तो शेवटी माझी जाऊ म्हणली आज जाऊ दे म्हणे, जे व्हायचं ते म्हणे तिला घेऊन ये म्हणे. मग आम्ही एका बाईकडे सांभाळती, त्यांची मुलगी होती आणि होती, दोघींना त्यांना आम्ही त्या बाईकडे आम्ही सांभाळायला ठेवलं. मग तिला प्राचीला मी 2.5 वर्षाच्या असताना शाळेत घातलं. त्याच्यामध्ये तिने म्हणजे तिचं टॅलेंट, डान्स वगैरे करणं, हे करणं, तिचं टॅलेंट दाखवलं होतं. स्टेज करेज तर तिला 2.5 वर्षाची असताना होती. तेव्हा मला आठवतं ते 1, 1, 2, 3, 4 माधुरी दीक्षितचं गाणं ना, तेव्हा तिथे म्हटलं होतं इथल्या गाणं. तिथे खूप मोठी होती, ती 6वी मध्ये होती. 6वीत होती का? पण ते कविता होती टपटपवरती अंगावरती प्राजक्ताची फुले, त्याच्यावर आम्ही डान्स बसवला होता. तो डान्स तिने स्टेजवर केला होता 2.5 वर्षाची असताना. हो, इतकी ती म्हणजे हे होती. आणि तिच्यानंतर जवळजवळ 5-6 वर्षांनी निखिल झाला. दोघांमध्ये जवळजवळ 5-6 वर्षाचं अंतर आहे. मग ती त्याला याला म्हणजे प्राची 2रीत असताना निखिलचा जन्म झालेला आहे. तर ती त्याला खूप सांभाळायची, अगदी लहान, अगदी छोटा. निखिल त्रास देऊन बिलकुल नव्हता. नाही, निखिल तसा त्रास देणारा कधीच नाही, फार शांत. त्या दोघांची सुद्धा केमिस्ट्री खूप छान होती, बहीण भावाची. अगदी तिने त्याला खूप सांभाळलं. अजूनही केमिस्ट्री अजून नाही, आता ती तर आहेच आता मोठेपणी. असे काही लहानपणीचे खोडकर किंवा असे काही किस्से आहेत का जे आठवतात किंवा काही चर्चा होती? खोडकर म्हणजे ही आम्ही कॉलनीमध्ये आलो नाही, ते ही काय करायची तेव्हा कॉल बेल हा प्रकार नवीन होता ना. ती आजूबाजूला जायची, कॉल बेल दाबायची आणि पळून यायची परत. आणि त्या पाहतच राहायच्या, कोणी बेल दाबले, कोणी बेल दाबली, त्याला समजा. आणि तेव्हा टेलिफोन कॉमन नव्हते. आम्हाला पहिल्यांदाच आमच्याकडे टेलिफोन आला. आणि ते टेलिफोनच्या डिरेक्टरी असायच्या मोठे मोठे. तर निखिलने काय केलं, नवनीत त्या डिरेक्टरीमधून एक नंबर काढला. त्याला माहित नाही नवनीतचा नंबर आहे म्हणून. नाही पोलिसाचा नंबर होता नंतर. पण त्यांनी नाही, तेव्हा काय व्हायचं, आपण जितके कॉल केले ना त्याचं बिल यायचं. आणि मग हा ते नवनीतचं बटन दाबायचा, बंद करायचा, बटन दाबायचं. मग आम्ही 1-1 रुपये बिल कशाचं आलं. मग हे आमचे साहेब एक दिवस त्याने काय केलं, 100ला डायल केलं आणि तिकडून हॅलो आलं की हायने ठेवून दिला, बाहेर पळून गेला. आता पोलिसांनी मला फोन केला ना, म्हणे काय झालं म्हणे, मॅडम कशासाठी फोन केला. मी आम्ही नाही केला. नाही म्हणे, तुमच्याकडून आत्ता फोन आला म्हणे, काय प्रॉब्लेम. मी म्हटलं आम्ही केलंच नाही म्हटलं सर. म्हणे तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुलं वगैरे. मग मी खोटं सांगितलं. अहो म्हटलं ते समोरच्या आमच्याकडे आल्या होत्या, त्यांच्या मुलीने केला असेल म्हटलं. जरा नीट लक्षात द्यायचं म्हणे. त्यांनी इतकं जोरात आवाज केला ना, इतकं झापलं मला त्यांनी बिचारने. निखिलला आल्यावर मी निखिलला सुतवलंच. मग मला असं करायचं. नवनीतचे पण नवनीतची तर फार यायची, आणि ते कुणालाही डायल करायचं ना, पण पळून जायचं. क्रेज होती ना असं, ती उत्सुकता म्हणून केलं होतं त्यांनी. निखिलचं मग 9वी 10वी त्याचेसुद्धा 2-3 प्रसंग छान होते. एकदा त्याचा वाढदिवस होता 2 तारखेला, 2 ऑगस्ट त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या पप्पाने त्याला अगदी न्यू सायकल आणली. तेव्हा माझ्याजवळ आमचे सासरे पण होते, मग निखिलचे आजोबा. ते खुर्चीमध्ये सोफ्यावर बसायचे, गेट वाजले की ते असे डोकावून पाहायचे. आणि नेमकी त्यांना त्या दिवशी डोळा लागला. ते सोफ्यावर बसल्या बसल्या ते झोपून गेले. निखिलने आला, सायकल ठेवली, वॉशरूमला जाऊन आला
आणि बाहेर येऊन पाहत होतं त्याची सायकलच नाही. 7 ऑगस्टला 2 ऑगस्टला सायकल घेतली आणि 7 ऑगस्टला त्याची सायकल चोरी गेली. तर ते म्हणजे आम्हाला तर काही आता हे रागवले वगैरे तर त्याच्यामध्ये यायची चूक नव्हती, आमची कुणाचीच चूक नाही. पण आमच्या दादांना आमच्या सासऱ्यांना इतकं वाईट वाटलं की मी इथे बसलेला असून निखिलची सायकल चोरीला गेली. त्यांनी खूप मनाला लावून घेतलं. निखिलचे आजोबा अगदी खूप म्हणजे त्यांचं घरामध्ये वगैरे खूप बारीक लक्ष असायचं. म्हणजे आम्हाला आधार होता त्यांचा. कारण हे बरेच वेळा मी शाळेत जायचे, हे मार्केटमध्ये जायचे घरामध्ये, मग ते घर अगदी दिवस हे येस तर त्या सोफ्यावर बसून राहायचे. फार म्हणजे असा देव माणूस होता तो अगदी. सासूबाई पण आमच्या चांगल्या होत्या, थोड्या कडक म्हणजे आता त्या कशा पूर्वीची हे म्हणल्यावर म्हणत थोड्या त्यांचा माझा जास्त संबंध आला नाही, पण जितका आला ना तितकं त्यांचं माझं चांगलंच होतं. त्यांना मी कधी त्रास दिला नाही किंवा त्यांनी मला कधी त्रास दिला नाही. वडील खूप प्रेमळ होते, अतिशय प्रेमळ. ते पण असं काही बोलून नव्हते दाखवत कधीच. नाही, आमचे दादा कधी बोलून दाखवत नव्हते, आमच्या सासूबाई पण जास्त कधी बोलून दाखवत इकडे तिकडे कोणाशी. पण माझ्याशी त्यांचं माझं रिलेशन खूप चांगलं होतं. आमच्या सासऱ्याचं माझं रिलेशन खूप चांगलं होतं. दादांनी कधी आमचा टी व्ही कधीच पाहिला नाही. ते बातम्या पण ऐकायचे नाही, ऐकायचे नुसतं, पाहायचे नाही. त्यांना नव्हतं टी व्हीचा वेळ तितका आमच्या सासूबाईंना उठतच नव्हती समोरून, टी व्हीच्या समोरच उठत नव्हती, इतका वेळ होता त्याला. पण मी जेव्हा हाताळायला जायचे ना तेव्हा त्यांना आपल्या शेताविषयी याच्याविषयी इतकं म्हणजे हे असायचे, काळजी असायची की ते असे सारखे बाहेर उभा राहायचे आणि ते शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे गेले की असे विचारायचे, का रे ट्रॅक्टर आलं का रे असं झालं का रे तसं झालं का, असे खूप अगदी म्हणजे शेतीविषयी सुद्धा त्यांना खूप काळजी असायची. शेतीचं होतं, सर्वस्व होतं त्यांचं सर्वस्व. म्हणजे यांचं कसं रामबंधू सर्वस्व आहे तसं त्यांचं शेती म्हणजे सर्वस्व होतं. देवमाणूस होता. आम्ही म्हणलं ना आमच्या घरातला तो देवमाणूस होता. आणि त्याच्यानंतर एक चांगली म्हणजे अतिशय चांगली व्यक्ती आमच्या घरामध्ये होऊन गेली, ती आता वारले तर माझी सर्वात मोठीचा म्हणजे यांची सर्वात मोठी भाऊच आहे, यांच्या भावाची बायको, ती पण बाई खूप चांगली अतिशय म्हणजे ती हे होती. आणि मग निखिलचा अभ्यास वगैरे घेतला. निखिल 10वी पास झाला. निखिल 11वीला कॉलेजला. मग तो तिकडे मुंबईला वगैरे शिकायला गेला, नोकरीसाठी काही इथे केली वगैरे. मग त्याला पुण्याला चांगल्यापैकी नोकरी लागली. मग आमचं मुली पाहायचं चाललं, मुली वगैरे आम्ही त्याला बऱ्याच पाहिल्या. म्हणजे किती बघितल्या त्याच्या आधी तरी 5-6 मुली पाहिल्या, पण आम्हाला नाही आवडलं. म्हणजे कसं मी ते शाळेतच असायचे. मग ते भावबंधनमध्ये नाव घातलं. मग ते हे 2 जण पाहायचे, प्राची वगैरे, ते बरंचसं चालायचं. पण मग जेव्हा आमच्या म्हणजे अमिताचं जेव्हा स्थळ आलं तेव्हा म्हणजे त्याची म्हणजे ती आतेबहीणच होती, निखिलच्या मित्राची आतेबहीण, सुशांतची आतेबहीण होती ती. तर मग ते तिचं स्थळ आल्यावर मग आम्ही सुशांतलाच विचारलं. तर म्हणे खूप छान स्थळ म्हणे. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्यांना सांगितलं. मुलगी पाहिली वगैरे सगळं. नाही, तू नव्हता. आत्या वगैरे होती. बाहेर आलो, गाडीमध्ये बसलो आम्ही आणि काय झालं असेल, आम्ही चौघांनी एकच वेळेस एकमत झालं. चौघांनी आम्ही म्हणजे आम्ही त्या मोतीबागेपर्यंतही गेलो नाही आणि आम्ही चौघांनी एकच वेळेस सांगितलं की आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून. प्रवीणराव म्हणे पप्पा काय मत. पप्पा म्हणे मी म्हटलं आमच्या दोघांना आवडली. म्हटलं प्राची म्हणे मलाही आवडली. प्रवीणराव मला तर म्हणे खूप आवडले. म्हणजे आम्ही घरी येऊस्तोवर म्हणजे आलो की परत तुम्हाला आम्ही लगेच कॉल केला तुम्ही आमचं घर पाहिलं, वेळ नाही लावायचं म्हणून. आणि तेव्हा प्रवीणरावने इतकी जय्यत तयारी केली होती, तुमचे सगळे लोक येणार म्हणून. म्हणजे प्रवीण म्हणजे कसं आहे, जावई कमी आणि माझा मोठा मुलगा जास्त, इतकं आम्ही त्याला म्हणजे मानतो. त्याला अतिशय म्हणजे मुलासारखं तो म्हणजे निखिलच्या लग्नामध्ये त्यांनी खूप केलं, मुलासारखं केलं अगदी. म्हणजे आम्ही फार म्हणजे नशिबान आहेत आम्ही दोघंही की आम्हाला सूनही चांगली मिळाली आणि जावई पण चांगला.
आणि निखिलचं कसं होतं जसा 10वी झाला तसा निखिलवर संस्कार सगळे प्रवीणरावचे. प्रवीणराव जे सांगेल ते निखिल ऐकायचा. म्हणजे 10वी नंतर कोणत्या साईडला जायचं, काय करायचं, कसं करायचं, हे सगळं प्रवीणराव जे म्हणतील तिकडे तो गेला. आणि त्या अर्थात त्याचं चांगलंच झालं. म्हणजे असं गायडन्स करणं. आम्ही तर कसं हे यांच्या बिझनेसमध्ये, मी माझ्या शाळेमध्ये, मला तर त्याच्याकडे लक्ष द्यायला जास्त वेळही नव्हता. मग प्रवीणराव आणि प्राचीनीच पण. आणि नंतर मग प्राचीचं शिक्षण झालं. तिचा रिझल्ट लागायच्या आधीच तिला नोकरी लागली शाळेमध्ये. तिने D.Ed केलं. मग तिने माझ्यासारखं D.Edच केलं. पण तिला मग तेव्हा कसं ती लातूरला ठेवलं आम्ही 200 किलोमीटर अंतरावर. ही सर्व्हिस करायची. हिचं काय जाणं नाही. माझं मी पण नोकरी करायचो. मग पोरांकडे लक्ष द्यायचं कोणी. मग प्राची तिथं गेली तर होमसिकच झाली. तिच्याकडे लक्षच दिलं गेलं नाही ना. मग तिचा अभ्यास झाला नाही बरोबर, काही नाही. मग तिला पाहिजे तेवढं पर्सेंटेज नाही आलं फर्स्ट इयरला. आमचं तर मेडिकलचं आणि याचं हे होतं आणि तिने हे घेतलं नव्हतं. मॅथमॅटिक्स विषयच नव्हता तिचा. त्यामुळे इंजिनिअरिंगचा मार्ग बंदच होता. बायोलॉजी ग्रुप होता. आम्हाला वाटलं एवढी 88% पोरगी स्मार्ट आहे, हुशार एवढी मिळतील तिला. पण ते फार लक्ष द्यावं लागतं. ते तेव्हासारखं सुद्धा जे आहे ना, नाही आलं तिला तेवढं पाहिजे तेवढं पर्सेंटेज. शाहूमध्ये होती ती. कारण D.Edची क्रेज खूप होती. लगेच नोकरी असायची. उदगीरला 2 ठिकाणी तिचा नंबर लागला. एक औराद शहाजहान म्हणून गाव आहे ना तिथे, आणि उदगीरला. मग आम्ही उदगीरच चॉईस केलं. आणि मग तिथे पण तिने 2 वर्ष काढले. ते म्हणजे तिने स्ट्रगल खूप केलं आयुष्यामध्ये. आणि तिचा नंबर लागला. मग D.Ed झालं की मग मुलं पाहायला सुरुवात केली. मग आमच्या जावयाने तिला मागणी घातली होती. त्यांचं मात्र लव्ह मॅरेज. आम्ही मग आता काय म्हणा, मग आम्ही त्यांचं घर पाहायला गेलो. मतकटीचं घर पाहायला गेलो. मतकटीचं घर पाहायला आम्ही जवळजवळ 7-8 जण होतो. त्यांची शेती, त्याचं घर बघायला. कारण अननोनच इतकं म्हणजे कसं यांचं ते ठीक आहे, पण आमच्यासाठी अननोनच ना. ते इतक्या दूर पोरकी द्यायची म्हणजे बघायलाच लागेल ना सगळं. नात्यात नाही का त्या तुला ही मुलगी बघायची, तुम्ही जाऊन चौकशी करणारच ना त्यांची. तसं आम्हाला करावं लागलं ना. इतक्या दूर कोणीच नाही आपलं. सगळ्यांनी मराठी बोलत होते ना. मराठी घरी मराठी कर्नाटकी. ते कसं आहे, बाँड्रीवरचं गाव आहे. ते बाँड्रीवरचं गाव असल्यामुळे दोन्ही भाषा चालतात तिथे. आपापसामध्ये ते कर्नाटकी बोलत होते. सगळ्यांचे म्हणजे स्वभाव चांगले. एकी खूप आहे त्यांच्या. अतिशय एकी. म्हणजे त्यांचं म्हणजे कसंही सांगू का, आपण जर गेलो कोणी पाहुणे आपण गेलो तर आपल्याला म्हणजे रिसिव्ह करणं म्हणजे आपल्याला घ्यायला यायला दारापर्यंत सगळेजण आपल्या दारापर्यंत येणार. या 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 मग मोठ्या म्हणजे सगळे अगदी लहान मुलापर्यंत सगळेजण आई नमस्कार, आई नमस्कार, सगळेजण पाया पडतात. सगळे नमस्कार करतात. विशेष म्हणजे आपण आता निघालो ना तरी सुद्धा सगळेजण दारापर्यंत येत होते. म्हणजे त्यांच्यामध्ये फुलकीन हे तर खूपच चांगले लोक. म्हणजे अजूनही तसंच आहे. अजूनही तसंच आहे. स्वभाव मस्त आहे प्रवीण भाऊजींचा. अजून फार जबरदस्त आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नंतरची पिढी सुद्धा तशीच अगदी संस्कार येते. त्यांचे पोरं बिरं सगळे आता प्रियानी हे आपले सगळे. प्रसन्न खोडकर होता वाटतं. हो, खोडकर खूप. जसा म्हणते जशी त्याने समजली तोय आल्या खोडकर म्हणजे फालतू खोडकर नव्हता, पण तो होताच खोडकर. त्याला मोबाईलचं फार वेळ होता तेव्हा. क्युरियोसिटी खूप. नाही स्टडीजच्या अलावा दुसरं खूप हुशार तो. बाकी इतर गोष्टीमध्ये त्याला जबरदस्त हे आहे की नाही. नाही प्रसन्न म्हणजे जन्माला तेव्हापासूनच इतका गोड होता तो. जेव्हा जन्माला तेव्हा असा अग्रग्रोप्पान अगदी एखाद्या सपेटाच्या उंड्यासारखा दिसत होता. बारीक बारीक डोळे, खूप गोड दिसायचा तो. म्हणजे त्याचा जास्त तो माझ्याकडे जास्त राहिलेला आहे. कारण त्याच्या शाळेमध्ये जात होती आणि त्याला आम्ही 1-2 पाळणाघर वगैरे पाहिले, पण ते काही आम्हाला पटले नाही. त्याच्यामुळे मग प्राचीला म्हणलं की जाऊ दे आता मीच त्याला सांभाळते. म्हणजे कसं तिची शाळा सकाळची, माझी दुपारची 12ला. मग 12 वाजेपर्यंत मी सांभाळायचे. ती सकाळी सोडून जायची. 12 वाजेपर्यंत मी सांभाळायचे. आणि मग प्राची यायच्या दरम्यान मी शाळेत गेल्यावर आणि प्राची यायच्या दरम्यान मग हे सांभाळायचं त्याला. अतिशय खोडकर होता. 2 वर्ष तर तो बोललाच नाही. त्याला शाळेत जरी जायचं की त्याला त्याची गाडी यायची ना तरी तो असं खुणा करून सांगायचा
म्हणजे असं शाळेमध्ये मी जाणार नाही म्हणून असं. आणि खाण्याच्या बाबतीमध्ये म्हणलं तर आबा जे खाऊ घालतील ते खाणार, आवडीने खाणार अगदी. आणि त्याला आबा काय काय करून खाऊ पण घालायचे. गच्चीवर जायचे, गच्चीवर त्याला मनसोक्त मातीमध्ये खेळू द्यायचे. हे त्याला गच्ची मोकळी होती ना, गार्डन वगैरे होतं पण माती पण वगैरे हे आपलं कुंडी वगैरे काहीतरी काम आणि त्याला भरपूर मातीमध्ये खेळू द्यायचे. यांच्या सहवासामध्ये तो खूप खुलला, अगदी त्याचा विचार वगैरे सगळंच त्याचं अगदी त्यांनी स्वतःला खूप त्याने म्हणजे हे घेतलं. नंतर मग शाळेमध्ये मग नंतर त्याचा मग आमच्या बाईसाहेब आल्या. 2 प्रसन्न 2.25 वर्षाचा असताना मग प्रियानी थोडी आईच्या अंगावर जास्त होती. तिच्या आईच्या रिझर्व, ती माझ्याकडे जास्त म्हणजे राहायचे नाही. त्याला एक कारण होतं, मी प्रियानीचा अभ्यास घ्यायचे. हिंदीचं हिंदी होता ना, मग पासून ते आईकडून कबूल करून यायची की आजीला सांग माझा अभ्यास घेऊ नको तरच मी आजीकडे राहील. ती खेळायची पण CID खेळ, म्हणजे ती प्रसन्न आणि तिचे आजोबा CID खूप खेळायचे. एखादी नाही खेळायचे असं म्हणजे एक अशी भावली मेलेली मग ती म्हणायची CID इन्स्पेक्टर देखो यहाँ पे एक लाश पडी है, असं म्हणजे पूर्ण ते CID अगदी खेळायचे. छान म्हणजे आमच्यासाठी हे मुलं म्हणजे अगदी आम्हाला म्हणजे असं करमणूक होते. दोन्ही मुलं म्हणजे त्या दोघांना आम्ही खूप छान सांभाळलं, कारण आमची मुलं मोठे झाले होते. असं छान त्यांचं बालपण माझ्याकडे तरी छान गेलं. मग ते थोडे ते मोठ्या वर्गामध्ये गेल्यावर मग त्यांचं सुटलं मग आमचं. मग ते पोरं मग मोठेच होत गेले. मग निखिलचं लग्न झाल्यावर एक अशी थोडी दुर्घटनाच घडली आमच्याकडे की मला कॅन्सर झाला. कॅन्सर म्हणजे निखिलचं लग्न झालं नोव्हेंबरमध्ये आणि 5 मार्चला मला झाला कॅन्सर. 2014 नोव्हेंबर 2014ला निखिल झालं. 28 नोव्हेंबर लग्न झालं आणि 5 मार्च 15ला मला कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि तेव्हा नेमकी निखिलला म्हणजे नुकतीच नोकरी लागली होती निखिल गेला होता पुण्यात. आणि मग या दोघांनीच माझं खूप केलं, प्राचीने प्रवीणरावने. म्हणजे एक रूम घेऊन त्याच्यामध्येच राहिले. प्रवीणराव तिथेच आंघोळ करून कंपनीत जायचे आणि जेवणा खाण्याचं मात्र अमिताने केलं. अमिता रोज तिथून तिच्या म्हणजे तुमच्या आईकडून डबा आणायची आणि मला ते जेवायचंच नव्हतं. पण या दोघांना जेवण वगैरे सगळं. प्रियाने खूप लहान होती. प्रियाने मग प्राची दिवसभर राहायची रूममध्ये. प्रवीणराव कंपनीत जायचे, यायचे, झोपायचे. दोघांनी 8-10 दिवस माझी खूप काळजी घेतली. कॅन्सर म्हणजे ऑपरेशन करून मी जेव्हा आले तेव्हा दुसऱ्या दिवशी माझी नणंद माझ्या दारामध्ये, म्हणजे माझ्या नंदेचं नाव कुसुम. 1 महिनाभर माझ्या नंदेने सगळं माझं खाणं पिणं, आंघोळ घालण्यापासून, माझी वेणी आंघोळ घालण्यापासून. आता कॅन्सर मला भेटायला खूप येतात ना, भेटायला आल्यावर त्यांना त्यांचं हे करणं, आदरातिथ्य करणं, हे करणं न कंटाळता माझ्या नंदेने खूप मी उपकार मी आयुष्यात विसरणार नाही. अशा प्रकारे तो असा म्हणजे मी आता 2-3 वर्ष मला त्रास झाला पण आता मी त्याच्यातून कंप्लीट बरे झाले नाही. आता मी अगदी चांगली तब्येत आहे माझी. आणि आता मग काय रिटायर झाल्यानंतर काय करायचं मग मी माझा एक वेळ जावा म्हणून मी माझ्यासाठी एक छोटंसं इमिटेशन ज्वेलरीचं दुकान टाकलं आणि त्याच्यामध्ये माझा वेळ छान जातो. आजूबाजूच्या बायका येतात म्हणजे लेडीजच असल्यामुळे बायकांशी जास्त माझा हे होतो, ओळख होते, वेळ जातो, ओळखी वाढतात. आणि इकडे मग निखिलने आणि आता यांचं दिवसेंदिवस वय वाढत चाललं. यांच्याच्याने बिझनेस सांभाळणं कठीण होत झालं. मग निखिलने आम्ही त्याने मग डिसिजन घेतला एकदा की नोकरी तिथली सोडून द्यायची, इथे यायचं. निखिलमुळे मग निखिलला सुरुवातीला काही नाही पण होता त्याच्यातच होता निखिलसुद्धा. इथेला त्याला काही जास्त काही त्रास नाही झाला आहे शिकायचा वगैरे. थोडंफार यांनी थोडं समजावून सांगितलं होतं. कसं आहे बिझनेसचं किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असं आहे की करत माणूस शिकत जातो आणि हे होतो. कोणी असं सांगून काही होत नाही ते की आपण हे असं करू, आपण असा धंदा करू, तसा धंदा करू. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तुम्हाला. काठावर बसून नाही तुम्हाला कधीच पोहणं येणार नाही. त्यात पडावंच लागतं.
तर बिझनेस असंच आहे, हळूहळू ते डेव्हलप करत तुम्ही हे करतो. त्यात मेन म्हणजे तुम्हाला फंड्स फार मॅनेजमेंट सांभाळावं लागतात. फालतू खर्च नाही करायचे, नेहमी तुम्ही फंड्स रिझर्व ठेवूनच काम करायचे. धंदा आपल्याला एवढे लागणारे फालतू खर्च नाही करायचे. तेवढे फंड्स तुम्ही नेहमी करता तुमच्याकडे. कधीच त्याची नाही तर खूप इतकं टेन्शन येतं कोणाचे पैसे देणं असलं की मला फार झोप नव्हती येत कोणाचे. त्यामुळे ते कोणाचं देणं घेणं मी बंदच करून टाकलं. कॅश अँड कॅरीच धंदा माझा. आमचा आता 100% आम्ही कॅश अँड कॅरी. कोणाचं उधार एक नाही पैशाचं उधार नाही ठेवता मी, लगेचच. त्याने टेन्शन येत नाही, तुम्ही व्यवस्थित करू शकता धंदा तुम्ही. निखिल आल्यामुळे ते म्हणजे बिझनेस आमचा खूप वाढला, कारण दोघांनी मिळून हे केलं ना. निखिल त्याच्यामध्ये पडल्यामुळे मग बाहेरचं पाहणं हे ते करणं यांच्याच्याने बाहेर जास्त जाणं होईल नाही. आता तर कम्प्लिटली बंदच आहे, जातच नाही मी, सगळं तोच बघतो. तरी तुम्ही आता या वयात पण खूप काम करता. नाही कसं आहे, मला ते शौक आहे ना, पूर्वीपासून करत आलो मी. आय एम एन्जॉईंग. कसं मला कसं जसं कधी हे वाटत नाही किंवा आता हे मी खूप थकलो वगैरे. थकत तर नाहीच आहे मी. सकाळी मी 4 वाजता उठतो तरी मला नंतर झोपच येत नाही. अजूनही आता असंच की मी झोपच येत नाही मला नंतर. मी बसतो काहीतरी करत बसतो, खोडून करतो का नाही करत बसतो काहीतरी. म्हणजे हा आल्यामुळे कसं झालं, आमच्याकडे तेव्हा हे होते रामबंधू होती आणि सोसायटी चहा होता आमच्याकडे. पण सोसायटी चहाचा माणूस यायचा हे त्याच्याबरोबर मार्केटला जाते नव्हते. माणूस काय जो काय मार्केट करायचा तो यायचा, हे करायचा ते. त्याच्यामुळे सोसायटीचा आमचं जास्त हे नव्हता वाढला. पण हा आल्यावर मग यांनी पूर्ण असे छोटे 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 दुकानामध्ये जाऊन त्यांनी अगदी गल्ली बोळातल्या विशेषतः अगरबत्तीवर फार जबरदस्त लक्ष दिलं. माझं अगरबत्तीकडे बिलकुल लक्ष नव्हतं. हां, कारण मला याच्यातूनच वेळ नव्हता मिळत. चहा खूप त्यांनी गल्ली बोळामध्ये जाऊन दुकानामध्ये प्रत्येक म्हणजे शेवटी ते लोक म्हणायचे, अहो तुमच्याकडे सोसायटी चहा आहे हे आम्हाला माहीत नाही, तुमच्यामुळे आमचं हे इतकं हे झालं. आणि ऑटोमॅटिक आमचं सेल वाढलाच ना. मग त्यांनी खूप वर आणलं आमचं म्हणजे बिझनेस जो काय आहे आमचा त्याला इतकं वर आणण्यामध्ये निखिलचा खूप मोठा सहभाग आहे. तुम्ही किती वर्षापासून करतात बिझनेस? 1996 पासून करतो बेटा. जवळपास 28-29 वर्ष झालीत मला. ते 3-4 कोटीचा टर्नओव्हर आहे आमचा वर्षाचा वार्षिक. आणि दिवाळीच्या सीझनचा 1-1.5 कोटीचा आहे साधारणतः दिवाळी सीझनचा. आणि दुसरा एक पापड मसाल्याचा सीझन आहे, त्याचा 3 कोटीचा आहे जवळपास धंदा आमचा. आपल्याकडे काय काय आहे सध्या? रामबंधूचे सगळे प्रॉडक्ट आहेत ना, पापड आटा, पापड मसाला. आणि रामबंधूचे फेमस आयटम म्हणजे चिवडा मसाला, त्याच्यानंतर लोणचे सगळे. लोणच्याचा खूप बिझनेस वाढला आहे 2 वर्षामध्ये. प्रॉडक्ट खूप वाढलेत, म्हणजे तुम्ही ते बघू शकत नाही इतकं, म्हणजे लक्ष देऊ शकत नाही इतके प्रॉडक्ट आहेत. पण कंपनीचा सपोर्ट आहे तेवढाच असतो सगळ्या प्रॉडक्टवर. अरे सुरुवातीला तर कसं व्हायचं, एखाद्याचा फोन आला ना, एखादा काही म्हणजे त्यांना माल पाहिजे असेल, जेवता जेवता उठायचे, ताट झाकायचे, कपडे बदलायचे, त्याला तो माल आधी अजूनही मी जेवता जेवता उठतो. अजूनही निखिल माझं त्या याला महत्वच नाही काय जेवताना उठून वगैरे, त्या माझ्या याच्यात नाहीच ते. अगदी म्हणजे ज्यांना शेवटी सांगायचे मी आहो सगळं करतो ना आपण आपल्या पोटासाठी करतो. हे सगळे जुने विचार झाले ते पोटासाठी करतो. नाही हे ऐकत नाहीत बिझनेसवाले लोक, नाही ऐकत. नाही म्हणजे कसं यांचं रामबंधूचं हे कसं आहे, सगळे कामं म्हणजे असे क्लिअर आहेत, म्हणजे असे स्वच्छ आहे सगळा कारभार यांचा सगळा. कारण म्हणजे कशामध्ये कशाचा असा फ्रॉड नाही, कुणाचं हे नाही, सगळे लोक चांगले प्रामाणिक अगदी. त्याच्यामुळे आमच्याकडे म्हणजे समजा जालन्यामध्ये नवीन एजन्सी आली म्हणजे कुणाला द्यायची असेल आणि कुणाला विचारलं तर आधी ते रामबंधू म्हणजे आमचं नाव सांगतात की तुम्ही रामबंधूवाल्याकडे जा म्हणून, म्हणजे वाकोडकर एंटरप्राइजेसकडे जा म्हणून असं. त्याच्यामुळे मग म्हणजे सगळं असं स्वच्छ कारभार आहे सगळा. त्याच्यामुळे म्हणजे टिकून येतं म्हणजे वाकोडकर एंटरप्राइजेस टिकून आहे सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणजे कसं आपल्या तर हे म्हणजे कसं असं आपण चांगले असेल तर समोरची माणूस चांगलाच असतो. त्याच्यामुळे आपोआपच म्हणजे हा वाकोडकर एंटरप्राइजेस अजूनही टिकून आहे चांगलं व्यवस्थित. म्हणजे असं सांगितलं वाकोडकर जरी आडनाव आम्ही सांगितलं वाकोडकर तर म्हणजे रामबंधूवाले वाकोडकर की. म्हणजे सुरुवातीला कसं यांच्यानंतर हा जाऊ लागला ना, तर याच्याजवळ यांचं फार नाव घ्यायचे ते तुमचे वडील खूप.
खूप म्हणजे अजूनही खूप प्रामाणिक म्हणजे असं मेहनत करतात अगदी व्यवस्थित आणि प्रत्येक बाबतीमध्ये हिशोब वगैरे अगदी व्यवस्थित असतो त्यांचा. असं म्हणजे अजूनही त्यांचं नाव निखिल जवळ देतात अगदी. नाही, मला म्हणणं असं आहे की तुम्ही प्रामाणिकपणाने कुठलंही काम केलं ना की तुम्हाला त्यात यश मिळतं आणि तुम्हाला समाधानही मिळतं. दोन्ही गोष्टी आहेत. आणि पैसाही तो येतोच ऑटोमॅटिक त्याच्या पाठीमागून. तुम्ही फक्त व्यवस्थित राहायला पाहिजे, आहे की नाही. जास्त फंड्सची अफरातफरी नाही करायला पाहिजे. जिथं पाहिजे तिथंच फंड्स लावायचे आणि शक्यतो कर्जाच्या लफड्यात नाही पडायचं. मला 5 पैसे कोणाचं कर्ज सहज होत नाही. बँकेतसुद्धा मी कर्ज घेतलं नाही. सुरुवातीला होतं 1-2-3 लाख रुपये, पण आता मी 1 नाही पैशाचं कर्ज नाही माझ्यावर आहे. त्याच्यात आम्ही आमची स्वतःचेच ओन फंड्स हे करतो. आता हे SIPमध्ये टाकतो, कुठं याच्यात पैसे टाकतो आणि नवीन घेत नाही आपण कोणाचं कर्ज. कारण कर्ज घेतलं म्हणजे तुमच्या प्रॉफिटचा हिस्सा गेला ना त्याच्यामध्ये. तुम्ही समजा 2 लाखाचं कर्ज काढलं की त्याच्यावर तुम्हाला 2,000-5,000 कर्ज तुम्हाला व्याज पडलं त्याच्यावर. ते व्याज काय आहे ते तुमच्या नफ्यातून प्रॉफिटमधून गेलं की नाही. मग तुमचा बिझनेस ग्रो कसा होणार. खूप मोठं काय करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही घ्या बँकेची मदत. पण ते मला नाही सर, मला पटतच नाही ते. मला बोजा सहन होत नाही कशाचाच. कर्जाचा बोजा नाहीच सहन. सुरुवातीपासूनच तत्व आहे माझं. मी कर्ज घेत नाही. कर्ज करून नाही काम करायचं. पूर्वी ही नोकरीत होती तेव्हा आम्ही सोसायटीचं कर्ज वगैरे काढायचो, पण ते कसं शाळेतून त्याच्या परस्पर कापल्या जायचे ते पैसे, आहे की नाही. GPF आणि ते घरासाठी याच्यासाठी आम्ही कर्ज काढत होतो. प्रत्येक गोष्ट आम्ही याच्यावर नोकरीवर भरपूर सपोर्ट मिळाला आहे. डेव्हलपमेंट जे झालं ते हिच्या नोकरीमुळे झालं. कारण घरची चिंता नव्हती ना, आहे की नाही. आपलं घर कसं चालेल ह्याची हे नव्हती. त्यामुळे आपण फुल टाईम इकडे बिझनेसमध्ये देऊ शकत होतो. घरही झालेलं होतं. सगळ्या पाहिजे त्या वस्तू आवश्यक त्या होत्या घरामध्ये, फ्रीज पासून सगळ्या वस्तू. त्याच्यामुळे जास्त घरामध्ये खर्च करण्याची गरज पडलीच नाही. जे किराणा महिन्याचं धान्य बस तेवढंच लागायचं, जास्त नाही. मग सगळेजण चौघांच्यामध्ये आमचं असं आहे, प्रामाणिकपणे आम्ही लाईफ जगतो. आम्ही चौघही आम्ही, माझा मुलगा सून. हे तुम्हाला काकांविषयी सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटते. त्यांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ना, एकतर प्रामाणिकपणाचं आहेच आहे. दुसरं म्हणजे हळवे खूप आहेत. हे अतिशय हळवे, माझ्याही बाबतीमध्ये खूप हळवे. आणि त्यांचं म्हणजे सगळ्या आपल्या कुटुंबावर प्रेम, म्हणजे माझ्यापासून ते मुलांवर, नातवंडावर, सगळ्यांवर खूप प्रेम आहे त्यांचं. पण ते दाखवत नाही की म्हणजे कधी असं झालं. काळजी खूप करतील, खूप काळजी करतील, पण असं दाखवणार नाही. म्हणजे असं कोणाला काय ते पटकन पैसे काढून देतील, हे काढून देतील, पण की नाही बाई कधी डोक्यावरून हात फिरवला, कसं कशी तब्येत आहे तुझी, काय नाही, असं सगळं धरून आपण एखाद्या दिवशी म्हणलं बरं वाटत नाही, काही नाही बाई तू दवाखान्या, म्हणजे अगदी मागे लागतील, हे करतील. पण असं प्रेम आपलं, आमचं माझं आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे ह्याचं दाखवत नाही. ते कृतीतून दिसतं त्यांचं सगळं. त्याच्यामुळे त्यांचं आणि राहणं साधं, अतिशय साधं राहणं, सगळ्यांशी ह्याच्या लोकांशी व्यवस्थित, त्यांचे म्हणजे गावातल्या लोकांशी सुद्धा त्यांचे सगळे संबंध खूप चांगले आहेत. आता थोडंफार तर चालतं, थोडा आहे स्वभाव. सुरुवातीला रागीटही होता, एखाद्या झिडकावूनही बोलतील, पण लोकांनाही ते समजतं की हा माणूस चिडलेला आहे बाबा सध्या. वेळ पडली तर रागवतील, बोलतील, पण ते जे काय ते क्लिअर करून घेतील. हिशोबाच्या बाबतीत ते थोडा वेळ आपल्याला सुद्धा राग येतो, पण ते त्यांचं स्वतःचं समाधान झाल्याशिवाय ते पुढे जात नाही. आणि हे शिकण्यासारखं आहे म्हणे त्यांच्याकडून. मी आता ते यांचं पाहिलं आहे, आम्ही त्याच्या आईवडिलांचं ते हे पाहिलं. ते असेच कुणा न सांगता निघून गेले होते आणि मग आले. तसं माझ्याही बाबतीत झालं होतं. हे गेले बरोणीला गेले आणि पावसाळा होता आणि हे 8 दिवसामध्ये यायचे. आणि खूप अगदी प्राची 1-1.5 म्हणजे किती वर्षाची आहे नसेल, मी एकटीच राहायचे. आणि हे 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, तेव्हा फोन नव्हता, काही नव्हतं, यांचं ऑफिसचं काही नव्हते. मग मात्र मी जे रडायला सुरुवात, शाळेतून आले की माझ्या डोळ्याला पाणीच कंडत नव्हतं. 15 दिवस? हो, 15 दिवसाचे वर झाले होते. बरं, पत्र टाकायचं नाही, हे नाही, काही नाही, फोन करायचं नाही, कोणाला मेसेज नाही,
मी माझ्या दिराला सांगायचे तेव्हा कम्युनिकेशन फारच कमी होतं तुम्ही रडू नका, अण्णा येईल. पण शेवटी मलाच ना इतकी रडायची मी की शेवटी आमचे घर मालक म्हणजे असे हे झाले होते की आता या बाईचं मी काय करू. ते बरवणीला गव्हर्नमेंटची ऑइल रिफायनरी आहे बघ तिथे, आणि तो रिमोट बिहारच्या रिमोट एरियामध्ये येतं ते. तेव्हा कम्युनिकेशनचं एवढं नव्हतंच तिथे, ते फोन वगैरे नव्हते तेव्हा. तर ते इकडून यांना मी कुठे काय ते सांगण्यासाठी तेव्हा सोर्स नव्हता तेव्हा अवेलेबल, किंवा मी एखाद्या सोर्सने कोण फोन किंवा हे केलं असेल तरी मेसेज नाही यांच्यापर्यंत आला. अरे कुणाला सांगितलं तरी माझं नुसतं सांत्वन केल्या पलीकडे कोण काय करणार होतं. पत्र वगैरे पण नव्हतं का लिहायला? नाही ना. आणि इतकं माहीतच नव्हतं ना की इतके दिवस लागतील आपल्याला म्हणून, आहे की नाही. त्यांना असं वाटायचं की पत्र टाकायचं काय आपण, असंच होतं ना ते. आणि प्रचंड पाऊस तेव्हा. हा पाऊसही होता असं काहीतरी बरेचसे. मला वाटायचं बाई कुठे नदी नाल्यात गेले वाहून, त्यांची बसच गेली वाहून. तर आपण म्हणतो ना मन चिंतित वैरी, कारण ते आहे ती ऑइल रिफायनरी खूप रिमोट एरियामध्ये होती. बरौनी ऑइल रिफायनरी बिहारच्या तिकडे खूप रिमोट एरियामध्ये, जवळपास 100-150 किलोमीटर आतमध्ये येते. त्यामुळं कम्युनिकेशनचं फारच वांदे होते. चांगले वाईट प्रसंग येऊन गेले. तुम्हाला तुम्हाला काय चांगलं वाटतं? हेच माझ्यापेक्षा ती जास्त प्रामाणिक आहे, हे माझं अतिशय प्रामाणिक. तिला 5 पैशाचं इकडे तिकडे सहन होत नाही. अतिशय प्रामाणिक आहे सगळंच कामही प्रामाणिक आहे आणि व्यवहारही अतिशय प्रामाणिक आहे. भाऊजींबद्दल काय वाटतं सगळ्यात चांगली गोष्ट? निखिल फार इनोसंट आहे खूप. अजूनही मला इनोसंट वाटतं. इनोसंट अजूनही तो मला इनोसंट, असा बेरकीपणा जो असतो ना तो नाही आहे निखिलमध्ये. भाऊजींचा स्वभाव खरंच खूप चांगला. म्हणजे मी जेव्हा पहिले पुण्याला होते, मी गेलो होतो शिकायला, फार लाड करायचे. आम्ही सकाळी 6 वाजता जायचो डांगे चौकामध्ये पोहे खायला, वडा सांबार. खूप खाण्याचं ते इतकं आहे, कधी कुठे खाऊ घालायला, म्हणजे इतकंदा खाऊ घालायला गेलं ना. आम्हाला दोघांना खायची फार आवडते. ताई जास्त जायची नाही, ती म्हणायची तुम्हाला दोघांना बाहेर काय खायचं खाऊन या. मी त्यांना माय डिअर जिजाजी म्हणतो. त्रास देत नाही, सुंदर सारखा. आमच्या सुनबाईबद्दल, ताईबद्दल काही आमची म्हणजे सुनबाई एकदा आम्ही तुला सांगितलं, आम्हाला पहिल्या पाहण्यातच ती आवडली होती. अतिशय शांत स्वभाव, अगदी शांत स्वभाव आहे आणि तिच्या मशी हावरट नाही ती. तिला थोडाही मोह नाही कुठल्या गोष्टीचा, किंवा हे असं पाहिजे जो बायकांचं असतं ना, ते नाही आहे तिच्यात, बिलकुलच नाही. कशाचा म्हणजे सोन्याचा तिला जास्त आवड नाही. आमच्या घरामध्ये कोणालाच नाही, तर तिलाही तसे नाही. म्हणजे की मला आता असं नावारायला पाहिजेच बाबा, हे असंच पाहिजे तसंच पाहिजे असं. बऱ्याचशा बायकांमध्ये कसं जेलसीवर नावाचं जास्त हे असतं, जेलसी स्वभाव नाही. सासूशी कधी हे करणार नाही, काय म्हणतात तिला उलटून बोलणार नाही, काही नाही. मला कधीच ते शांत स्वभाव आहे. आणि कंपॅरिझन अपेक्षा नाही, कंपॅरिझन नाही. म्हणजे तिच्यावरचे संस्कार तिच्या आईवडिलांनी खूप चांगले केलेले आहेत. आणि जास्त मोठ्याने ओरडणार नाही, आरडणार नाही. माझ्यावर ओरडली. आता शेवटी बहीण भाऊ सगळे करत असतात. तसे आम्ही आक्रमक आहेत स्वभावाने, आम्ही लोक आक्रमक आहेत. पण ते तिच्या बाबतीत तसं काहीच नाही. अतिशय छान. म्हणजे नवरा बायकोचे भांडणं इतक्यांदा आम्ही इतके ठिकाणी पाहिलेले, पण मला कधी या दोघांना भांडलेलंच पाहिलं नाही. हे दोघांची जोडी फार मस्त आहे, ते बघूनच दोघांची मजा येते. म्हणजे आमची भांडणं तर असे आमची या कामवाले आहेत ना, त्यांच्या समोर सुद्धा आमची बाच्याबाची वादावादी आम्ही अजूनही भांडतो. त्यांना तर माहीत झालं काका काकू असे भांडतात. पण ह्या दोघांना तर मी कधीच भांडताना पाहिलं नाही. आणि मुख्य म्हणजे कसं, तिने तिच्या मुली म्हणजे माझ्या नातीला इतकं व्यवस्थित म्हणजे ते हँडल करते ना, की म्हणजे चिडत नाही तिच्यावर, रागावत नाही, काही नाही. म्हणजे कंटाळून जात नाही ती तिचं जितकं तिला म्हणजे न चिडता न रागवता ती तिचं व्यवस्थितच करते. म्हणजे ती आहे म्हणून गिरिजा आहे असं म्हणतो आम्ही. नाही तर मी सुद्धा कधी कधी चिडून जाते, कंटाळून जाते. पण ती तिच्या मुलीला खूप व्यवस्थित अगदी इतकं बोलायला शिकवते, हे शिकवते, छान नाही करते अगदी.
तिचं म्हणजे तिच्या मुलीच्या बाबतीत कसंही सांगू का, म्हणजे मला आश्चर्य वाटतं काही काही गोष्टीचं, की ती एक सुविचार येतो की घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, असा एक सुविचार आहे आपल्याकडे. तिच्या बाबतीमध्ये तंतोतंत तो लागू होतो. म्हणजे ती मी तर म्हणते तिला फक्त पंख नाही आहेत, बाकी ती घारच आहे दुसरी. आपल्याकडून तरी इतकं लक्ष आहे. म्हणजे कसं, हे दार उघडलं की दार उघडे का, हे उघडे का, हे दार उघडे का, ते दार, गिरिजा खाली गेली का, म्हणजे ती गिरिजाचा खेळण्याचा आवाज जरी ऐकू नाही आला तरी ती पटकन येऊन पाहते की गिरिजा काय करू लागली, गिरिजाचा आवाज काय ऐकू येईना. ते मला तिचं फार. आणि गिरिजा आहे तिचंच ऐकते, आपलं नाही ऐकत बघ. तिने बोलवलं ती बरोबर बोलते ती अगदी, आहे नाही का, ती नाही का बाळा बाळा म्हणू लागली. आपण किती म्हणा तिला, ती म्हणत नाही, ती म्हटली की बिलकुल म्हणते सगळे. तिला चांगले संस्कार केले, महादेवाचं हे श्लोक म्हणणं, नंतर रामरक्षाचं, म्हणजे ती संस्कार चांगले केले त्याने तिच्यावर. अजून ती लहान नाही म्हणा, पण आहे, चालूच आहेत ना, चालूच आहेत. काकांसाठी जर एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर कोणतं गाणं कराल? मला नवीन गाणे तर काही एवढे माहिती नाही. तुम्ही ले दिल खिले नाही, ते सुद्धा आले. जास्त करून मला जुन्या ह्याच्यातलं सांगा कोणतं ते. एक मराठीचं एक छोटं म्हणते, म्हणजे माझं आवडतं ते लहानपणापासून. जो तो सांगे ज्याला त्याला, जो तो सांगे ज्याला त्याला, वेड लागेले राधेला, वेड लागेले राधेला. पितांबराची सोळील्याली, मोर पिसांची करी का चोळी. पितांबराची साडी ल्याली, मोर पिसांची करी का चोळी. वेळी वेळी काजळ घाली, वेळी वेळी काजळ घाली, उटीला विसी मुखचंद्राला, वेड लागले राधेला, वेड लागले राधेला. वा, फार मस्त. अशी एखादी गोष्ट आहे की जी तुम्हाला असं वाटतं जी नाही केली आजपर्यंत, की एखादी इच्छा अशी असते माणसाची अपूर्ण राहिली? अरे आयुष्यामध्ये पुष्कळ काही असतं. माझ्या बाबतीत तर इतकं काही हे इच्छा अपुऱ्या राहिल्यात ना, की बँकेची नोकरी मला तेव्हा लागली नाही. लागली असती मी आज कुठल्या कुठं असलो असतो. एवढ्या खायची गरज नव्हती मला, आहे की नाही? नाही, मी अगदी तृप्त आहे माझ्या संसारात. हां, हिच्या बाबतीमध्ये तसं मला काही कशाची माझे हे नाही आहे. इतकी मी अशी भरून पावलेली. मला मुलगी आहे, मला मुलगा आहे, माझे सून जावाई माझे चांगले, माझे नातवंड चांगले. माझ्या नवऱ्याचा प्रश्नच नाही. माझ्या नवऱ्याचं खूपच आहे. अगदी सगळ्याच बाबतीमध्ये मी अगदी भरून पावले. माझे म्हणजे इवन माझे आजोबा, माझ्या बहिणी सगळ्या, माझे नातेवाईक, माझ्या सासरचे सगळेजण माझ्या बाबतीत म्हणजे सगळे स्वभावाने सगळे चांगले. एखादा शेवटी राजाच्या मागे पर्यंत नावं ठेवते, तसे आपल्या माघारी नावं ठेवणारे असतीलही. पण माझ्याशी सगळेजण अगदी, माझं शाळेतलं पण माझं रेकॉर्ड खूप चांगलं आहे, अगदी प्रामाणिक वगैरे. मला सुद्धा म्हणजे मी सुद्धा खूप ॲक्टिव्ह होते असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे. म्हणजे मी इतकी नाटकं बसवले, स्वलिखित नाटकं बसवलेले. आणि दरवर्षी पहिल्या 3मध्ये एकदा तर हॅट्रिक झाली होती माझ्या नाटकाच्या बाबतीत, एकांकिका. 3 वर्ष माझ्या नाटकाचा पहिला नंबर आला होता. हो, स्वलिखित म्हणा किंवा असे वाचून वगैरे खूप मला म्हणजे असे मी घरी यायचे ना, एवढं रिक्षा भरून एवढे बक्षीस आणायचे घरी येताना. ते असं ते एक मला समाधान. माझं शाळेतलं, माझं नोकरी वगैरे, माझं ते करिअर, घरातलं हे ते सगळं अगदी मी तृप्त आहे, अगदी भरून पावलेले. मला काही कशाची गरज नाही.
जवळजवळ म्हणजे मी त्या 84 मी तिथे नाट्यांकुरमध्ये तर रिटायर आहे म्हणजे आता पुढच्या वर्षी रिटायर होणार. आदल्या वर्षी मी जे नाटक बसवलं त्या नाटकाचा माझा पहिला आणि ते स्वलिखित नाटक होतं. खूप छान होतं ते नाटक. तर मी सहज आता मी तर नंतर नाटक बसवलं मी सहज पाहायला गेले होते ते नाटक. तर तिथले जे अध्यक्ष होते त्या नाट्यांकुर संस्थेचे त्यांनी मला पाहिलं. त्यांनी मला तिथे बोलावलं आणि सगळ्यांसमोर माझा लाईफ टाईम अचिव्हमेंटचा हे केला सत्कार केला. मला शॉल श्रीफळ हे सगळं देऊन आणले. तर म्हणजे माझ्यासाठी खूप म्हणजे आनंदाचा क्षण होता तो. खूप छान. म्हणजे कुणी जर म्हणलं ना की तुमच्या जीवनातला आनंदाचे क्षण तर हा एक त्याच्यापैकी. अभिषेकबद्दल मला म्हणजे काही सांगायचं आहे. अभिषेक म्हणजे आमच्या सुनबाईचा भाऊ आणि म्हणजे त्याला मी जोरात बोललेलं किंवा हे केलेलं मी कधी पाहिलंच नाही. अतिशय शांत स्वभाव. इतकं म्हणजे हळू की ते दोघं बहीण भाऊ आपसामध्ये काय बोलतात आम्हाला कधी समजलं नाही. इतके दोघं जण शांतपणे म्हणजे मी माझ्या दोन्ही मुलांचं पाहते दोघं जण असे हमरी तुमरीवर येऊन भांडतात बोलतात अगदी इतकं त्यांच्यावर. आणि आता तर इथे दोघं जण इतके आणि त्याला माझ्या हातचा चिवडा खूप आवडतो. खरं म्हणजे यावेळेस माझा विचार होता त्याला चिवडा करून द्यायचा पण ते पावसाळी वातावरण असल्यामुळे मी ते कॅन्सल केलं. त्याला म्हणजे आवडलं. त्याला एकदा दोनदा मी करून दिला होता. त्याला माझ्या हातचा चिवडा पण आवडतो आणि त्यांनी आज म्हणजे हे जे आज केलं ते म्हणजे आमच्यासाठी तरी हे नवीनच आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप मोकळे झालो. अगदी मनातल्या ज्या भावना इतर कोणाला सांगायच्या कशा सांगायच्या. आता आजकालच्या काळामध्ये आपलं हे सगळं ऐकायचं कोणाला इंटरेस्ट पण नसतो वेळ पण नसतो आणि इंटरेस्ट पण नसतो. यांना पण खूप आवडलं मलाही खूप आवडलं. आणि नाही ही संकल्पनाच खूप छान आहे. संकल्पना खूप छान. कारण कसं आहे तुम्ही कसे वाढले कसे हे झाले तुमचं काय काय आयुष्यामध्ये तुम्ही हे केलं ते सगळं हे सांगणं खूपच चांगलं आहे म्हणजे आहे की नाही. आणि हे ऐकण्यामध्ये पण खूप मजा येते तुम्हाला. जसे आपले जुने लहानपणचे फोटो किंवा आपल्या लग्नात ते फोटो पाहण्यामध्ये मजा येते तुम्हाला पाहायला. तसंच आता 1 वर्षांनी 2 वर्षांनी हे जेव्हा आपण पॉडकास्ट ऐकू तेव्हा आपल्याला खूप छान वाटेल. बघा आजकाल कसं अशा गप्पा होत नाहीत. अगदी अगदी कारण तेवढा वेळ नसतो कोणाला आणि कोणी आपली इतके मग्न असतात ना. तसं म्हणजे कसं मला बोलण्याचा थोडा नाद आहेच गप्पा मारायचा बोलण्याचा वगैरे. बरेच वेळा मी ना आम्ही तर असे बसलो ना की मी माझ्या जुन्या आठवणी खूप सांगत असते तिला. तिला पण इंटरेस्ट आहे ऐकायचा. ती पण ऐकते मी पण सांगत असते तिला. आत्ताच्या याच्यात ते यांच्यापेक्षा जास्त मीच बोलले असं वाटतं मला. म्हणजे मला हे म्हणू लागले तू काही तयारी केली नाही तू काही बोलली नाही तू असं. मी म्हटलं जे तो विचारलं ते मी सांगेल म्हटलं बस असं काही नाही म्हटलं. कारण मला माहीत होतं की मी इतकं बोलू शकेल म्हणून. खूप छान वाटलं मला आज आपल्या इतक्या छान गप्पा झाल्या. आता तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. असंच हसत राहा दोघं. तुला सुद्धा तुझ्या भावीच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. तर मित्रांनो ही होती आपली आजची स्टोरी. होप ही तुम्हाला आवडली असेल. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा लवकरच भेटू अशा एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.